आता याचं आता याचं नाव आहे व्हॉट्स गोइंग ऑन. म्हणजे बऱ्याच जणांना वाटलं असेल की मागच्या वर्षीप्रमाणे म्हणजे मागं जे रान पेटवलेलं गेलं होतं की बुवा पर्दाफाश, रोक ठोक, सीधी बात, पोलखोल, पूर्ण सत्य, असं काहीतरी काहीतरी सुरुवात झाली आहे का बुवा, असं बऱ्याच जणांना वाटलं असेल. आणि आता येत्या 3-4 दिवसात रोज मस्त संध्याकाळी झूम टीव्ही लावायचा आणि मजा पाहिजे असंही बऱ्याच जणांना वाटलं असेल. परंतु तसं नाहीये. निदान आम्ही तरी या भानगडीत पडणार नाहीये. आम्ही फक्त व्हॉट्स गोइंग ऑन म्हणजे आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये काय चाललेलं आहे बुवा सध्या याची माहिती ही सगळ्यांना मिळावी म्हणून आपण हा कार्यक्रम घेतोय. याला कुठल्याही प्रकारचा TRP वाढण्यासाठी आपण असा फिल्मी नाव आपण याला काही दिलेलं नाहीये. व्हॉट्स गोइंग ऑन म्हणजे काय चाललंय बुवा, तर हे आपल्याला आज जाणून घ्यायचंय. याची मी थोडक्यात तुम्हाला प्रस्तावना देतो की हा अतिशय मनोरंजक, माहिती देणारा, हसत खेळत आणि विशेषतः याच्यामध्ये सगळे भाग घेऊ शकतात असा हा कार्यक्रम आहे. याच्यामध्ये तुम्हाला जे विचारायचं ते तुम्ही विचारू शकता. आणि तसं पाहायला गेलं तर आपण कुठल्याही संस्थेचा प्लॅटफॉर्म आपण का घेतो, का आपण येतो एकत्र, तर मैत्रीसाठी. तर अशा प्रकारचे वादविवाद, चिथावणीखोर असं करून आपल्याला एकमेकांचे दिल तोडायचे नाहीये. एंड ऑफ द डे मी आपल्याला गॅरंटी देतो की एव्हरीवन विल बी हॅपी आफ्टर दिस प्रोग्राम. आणि एक वेगळा मे बी एखादा ऐतिहासिक क्षण हा होऊ शकतो की पुढे जाऊन आपल्याला जे काय गट तट असतील त्यांनी एक एक स्टेप पुढे घेतली तर एक फायदा होऊ शकतो. कारण की मी आता सुनील भाऊ जाधव यांच्या प्रचारासाठी अनेक ठिकाणी फिरलो तर सगळेजण मला कळकळीने म्हणत होते की गिरीश भाई कुठंतरी कुठंतरी हे थांबायला पाहिजे, फार पॉलिटिक्स चाललेलं आहे, फार चर्चा होते, वर्षाच्या सुरुवातीलाच पॉलिटिक्स सुरू होतं आणि जी पूर्वी लायनिझम मध्ये मजा होती ती राहिली नाही. तर मित्रांनो, याच्या मागे काय कारण आहे हे देखील आपण चर्चा करू की कुठं नेमकं सगळेजण चुकत आहोत. मी असं नाही म्हणत की समोरचे चुकतात किंवा त्यांनी पण असं नाही म्हणायला पाहिजे की आम्ही चुकतो, कारण शेवटी टाळी ही दोन्ही हाताने वाजत नाही. आणि ह्या गोष्टी आपल्याला आज अतिशय हसत खेळत आपल्याला करायच्या आहेत. याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न हसत खेळत तुम्ही विचारू शकता. याच्यामध्ये मी अजून काही गोष्टी सांगतोय की आपले जे जहापना आहेत तर त्यांनी यावेळी काय काय गोष्टी घेतल्या, ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतले, तर त्यामागे काय काय कारण असू शकतं याचा देखील उहापोह आपण करणार आहोत. कदाचित ते कारण खरे असतील किंवा ते आपल्याला नंतर सांगू शकतात की याचं कारण असं होतं तसं होतं. परंतु मला काय वाटतंय की आपल्या जहापनांनी यावेळेस असे निर्णय का घेतले त्याची देखील आपण चर्चा करू. आता तुम्ही पाहिलं असेल की काही दिवसापूर्वी स्पेशल मंत्रिमंडळ सभा ही घेण्यात आली आणि झूमवर होती. आता त्याचा अजेंडा पण आधी नव्हता, कारण की ही तशी फार महत्वाची सभा होती बरं का, परंतु याचा अजेंडा नव्हता. काय घडले त्याचे मिनिट्स हे देखील अजून तरी आलेले नाहीये. आणि प्रत्यक्ष ही जर कॅबिनेट मीटिंग असती तर फरक पडला असता, परंतु आता ती आपलं सगळे बंधन असल्यामुळे ती त्यांनी झूमवर घेतली होती. आता झूमवर मीटिंग असल्यामुळे त्याचे जहापना यांना फार फायदे झाले. पहिला असं झालं की स्क्रीनवर कोणाला आणायचं आणि कोणाला आणू नये किंवा कोणाला बोलायची संधी देऊ नये किंवा एखाद्याला शेवटपर्यंत म्यूटच कसं ठेवावं हे त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं तर तो करू शकतो. तर हे देखील त्याचा फायदा आपल्या बादशाहांना झालेला आहे. नंतर दुसरी गोष्ट अशी की कोणाला म्यूट करायचे, मीटिंग किती वेळ चालवायची हे देखील महाराज ठरवू शकतात. नंतर आपलेच काही काही चांगले जे मित्र खुशमस्करे असतात तर त्यांना आपण निमंत्रण देऊ शकता. त्याच्यामध्ये चॅटमध्ये वा वा फार छान, वी सपोर्ट हे हे सगळा जो ससेमिरा तो देखील याच्यामध्ये फायदा होतो. कारण इतर वेळेस अशा मीटिंगमध्ये प्रत्येक वेळेस कोणी म्हणत नाही आय सपोर्ट, इथं काय चॅट करायचा असतो. तर तो देखील फायदा याच्यामध्ये आपल्या जहापनांना झाला. त्यानंतर कोणत्या प्रश्नाची उत्तर द्यायची, कोणत्या प्रश्नाची द्यायचीच नाही किंवा ही व्यक्ती फार भारी विचारू शकते मग याला आणायचं की नाही पुढं, हे सगळं ते ठरवू शकतात. आता मला एक सांगा की आपण आजकाल मोठमोठ्या कंपन्यांशी आपलं काम पडतं, कंप्लेंट द्यावी लागते. समजा आयडिया असेल, व्होडाफोन असेल, अमेझॉन असेल,
किंवा तुमची बँक असेल किंवा एअरलाईनची कंपनी असेल, तर यांना आपल्याला काही कंप्लेंट करायची असते, तर तेव्हा आपण फोन लावतो. फोन लावल्यावर एक वाक्य आपल्याला ऐकू येतं की दिस कॉल इज गोइंग टू बी रेकॉर्डेड फॉर सम पर्पज. तर त्यामुळे आपण जी कंप्लेंट देतो ती रेकॉर्ड केली जाते. त्यानंतर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की आपण जेव्हा लोकांना विचारतो तेव्हा लोक आपल्याला वेगवेगळे, म्हणजे आपण जेव्हा कंप्लेंट करतो तर तेव्हा ते आपल्याला उत्तर देतात. आपल्याला परत दुसरा प्रश्न पडला, परत त्याचं उत्तर देतात. ते शेवटपर्यंत हे आयडिया व्होडाफोनवाले हे आपल्या प्रश्नाचं जोपर्यंत आपलं सॅटिस्फॅक्शन होणार नाही तोपर्यंत आपल्याला उत्तर देतात. सगळं झालं तरी जोपर्यंत आपण फोन बंद करत नाही तोपर्यंत ते फोन कट करत नाही, कारण त्यांना वॉर्निंग असते की कस्टमर केअर आपल्याला घ्यायची आहे. आपल्याला जर कुठली कंप्लेंट असेल तर समोरच्याचं पूर्ण समाधान होऊपर्यंत आपल्याला त्याचं उत्तर द्यावं लागेल. मग तुम्ही अशा प्रकारे जेव्हा झूम मीटिंग घेता तेव्हा मग प्रत्येकाचं ऐकून का घेत नाही, त्याचे जितके प्रश्न आहेत त्याला ते विचार का देत नाही, तुम्ही कंटिन्यूस ते त्याला मधून मधून म्यूट करून तुम्ही त्याचे एक प्रकारची अवहेलना करता का, त्याचं इन्सल्ट करता का, ह्या गोष्टी आपण पाहायला पाहिजे. बरं, आपल्या ज्या पहिल्या दुसऱ्या कॅबिनेट मीटिंग असतात तर त्याच्यामध्ये आपण 6-6 तास चालवतो, प्रत्येकाला बोलायची संधी देतो. मग ही इतकी महत्वाची मीटिंग आपण 30 मिनिटामध्ये का बरं आवरली, तर हा देखील विचार करायचा प्रश्न आहे जहापना यांनी. तर एनिवे, आता एक एक जे काही प्रश्न पडले त्याच्या मागे काय काय उत्तर असू शकतात हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर यावर्षी आपले जहापना यांनी एक वार्षिक हा जो दरबार भरवला तो अचानक असं सगळ्यांना 2 महिन्यापूर्वी एक लखोटा आला, ई लखोटा ज्याला म्हणू, की नोव्हेंबर मध्ये आला की आपले वार्षिक साधारण महासभा किंवा दरबार हा 27 जानेवारीला भरणार आहे. म्हणजे हे एकदम तसं पाहायला गेलं तर शॉकिंग होतं की बुवा दरवेळेस मार्च एप्रिल मध्ये हा प्रकार होतो, तर एकदम जानेवारीमध्ये का बरं, की काहीतरी याच्या मागे काही प्रॉब्लेम झालेला आहे का, काही आणीबाणी तर नाही, काही याच्या मागे षडयंत्र आहे का, असा बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये एक खरंच एक याच्या मागे एक कारण आहे आणि ते मी तुम्हाला आज कारण सांगू इच्छितो. कारण की काय झालं की यामागे बरेच प्रॉब्लेम झाले होते. आपली जी एखाद्या संस्थेची मोठी वरतून आलेली घटना असते ती घटना याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पायदळी तुडवलेली होती. अनेक याच्यामध्ये गोष्टी क्लिअर केलेल्या नव्हत्या आणि त्यामुळे आपण काही कंप्लेंट्स आपण म्हणजे एक चांगला पत्र एक वरती पाठवलं अति उच्च महासभेस आणि त्यांना सांगितलं की अशा अशा वेगवेगळे प्रकार येथे प्रॉब्लेम करण्यात आलेले आहे. तर त्याच्यातून एक उत्तर आलं की मे बी अशा प्रकारे घेतलं तर पुढे जाऊन या कॉन्फरन्सला प्रॉब्लेम होऊ शकतो, नल अँड व्हॉइड होऊ शकतो आणि म्हणून हे होऊ नये म्हणून एक 30 मिनिटाची एक स्पेशल महासभा, एक स्पेशल दरबार भरवण्यात आला आणि तो पटापट पटापट आपले आपले म्हणणे मांडून मी काही प्रश्न मांडले आणि अजून कोणाला मांडायचे होते त्यांना मांडूच दिले नाही. मग मी सांगितलं की अजून एक व्यक्ती बऱ्याच वेळ हात वर करते, राजभाई, तर त्यांनाही बोलून द्या. मग त्यांनाही बोलून दिलं, पटापट उत्तरं दिली आणि तो कार्यक्रम संपवण्यात आला. तर हा का झाला हे पण मी तुम्हाला त्याच्या मागचं कारण सांगणार आहे. आता जानेवारीमध्ये ही सभा का भरवली याचं मी तुम्हाला कारण सांगतो, तुम्हाला ते 100% पटेल. आता काय असतं की जनरली प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक गावामध्ये छोटे छोटे ज्या संघटना असतात आपण क्लब म्हणतो त्यांना, तर ह्या क्लबमध्ये जर फॉर एक्झाम्पल श्रीरामपूर क्लब आहे तर याच्यामध्ये 70 मेंबर असतील आणि मागच्या वर्षी तर यांनी 20 मेंबर त्याच्यामध्ये ऍड केले. आता 70 मेंबर असतील तर त्यांना भागिले 7 म्हणजे मताचा अधिकार असतो, भागिले 10 म्हणजे 7 मतांचा अधिकार असतो. परंतु जर 20 मेंबर ऍड केले आणि ह्या 20 मेंबरना ह्या वर्षी जर 1 वर्ष 1 महिना आणि 1 दिवस हे जर पूर्ण झालेलं असेल तर त्यांना त्या 20 समजा 20 ऍड केले तर त्या 20 मेंबर्सना या 70 मध्ये ऍड केलं जातं आणि 90 भागिले 10
म्हणजे 9 मत, म्हणजे 2 एक्स्ट्रा मतचा अधिकार याच्यामध्ये दिला जातो. मग आता बऱ्याच जणांनी डिसेंबरमध्ये मेंबर्स वाढवले. आता एक विशिष्ट म्हणजे आपल्या जहापना किंवा त्यांचे जे सल्लागार, जहापना तसे चांगली व्यक्ती आहे, परंतु त्यांचे सल्लागार फार जुने महत्वाकांक्षी एक्सपिरियन्स असे काही सल्लागार आहेत. तर त्यांनी सांगितलं की बाबा रे, तू एक काम कर, तू आहे ना जानेवारीमध्ये तुझी महासभा बोलव. कारण की ह्याच्यामध्ये काय आहे की अनेक जे विशिष्ट गट आहेत, विशिष्ट क्लब आहेत का जे आपल्यासोबत नसतात, तर यांची प्रचंड मेंबरशिप वाढलेली आहे. कारण की मागच्या वर्षी कसं आहे की अभयभाई यांचं वर्ष होतं, तर ओरिएंटेशन चांगलं झालं, त्यांनी फार चांगलं चांगलं काम केलं आणि सगळे आरसी बिरसी जबरदस्त होते आणि त्यांनी इतकी मेहनत घेतली आणि त्यांच्या या कामामुळे एक वेगळं मेंबरशिप वाढली. परंतु ती एक विशिष्ट यांची वाढली कारण आरसी बिरसी त्यांनी म्हटलं की चला आपल्याला मेंबरशिप वाढवायची, वरतून टार्गेट दिलेलं असतं इंटरनॅशनल ग्रुप. तर हे डिसेंबरमध्ये बऱ्यापैकी मेंबर वाढले. मग आता त्यांना असं सांगितलं की बाबा, तुला माहिती आहे की जहापाना तुम्ही कसे निवडून आले होते, तुमच्या वेळेस पण फेब्रुवारीमध्ये झाली होती. त्यावेळी पण एक क्लब स्टेटस कोतच होता, तर 15-20 मतं असेच कमी झाले होते फेब्रुवारीमुळे. हे तुम्हाला आठवत असेल कारण तुम्ही असेच निवडून आलेले. तर आता तुम्ही असताना आमचं तुम्हाला एक म्हणणं आहे, तर तुम्ही जानेवारीमध्ये घ्यायला पाहिजे. बरं, जहापानाचं कसं आहे, ते एकदा निवडून नाही दोनदा उभे होते, त्यामुळे दुसऱ्यांदा निवडून आले. तर प्रत्येकाला वाटतं ना की आपलं वर्ष पूर्ण व्हायला पाहिजे. तर जहापानाला वाटत होतं की आपलं वर्ष पूर्ण व्हायला पाहिजे आणि फिजिकली पब्लिक यायला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं स्वतः. आणि म्हणून त्यांना असं वाटलं होतं की जी महामारी आलेली आहे आपल्या राज्यावर, तर ही कदाचित फेब्रुवारीला येते करोनाची, तर म्हणून आपण जानेवारीला घेऊन टाकू, कारण त्यांना फिजिकल घ्यायची होती. लकीली काय झालं की महामारी आली जानेवारीमध्ये. आता जानेवारीमध्ये महामारी आली, तर मग ठीक आहे, तुम्हाला फिजिकल घ्यायचं आहे ना, तर ट्रेंड काय महामारीचा, पहिली लाट 2 महिने होती, दुसरी लाट, तिसरी लाट 2 महिने असेल, तर 2-3 महिन्यानंतर ही लाट कमी होणार होती. मग तुम्हाला फिजिकल घ्यायची होती, तर तुम्ही मार्च आणि एप्रिलमध्ये घेऊ शकला असता. परंतु मग तुम्ही का नाही घेतली? कारण की ह्याच्या मागे तेच कारण आहे की जानेवारीमध्ये कॉन्फरन्स घेतली, तर जवळजवळ बरेच मत, म्हणजे जवळजवळ 50-60 मत हे एक्स्ट्रा वाढले असते, ते वाढणार नाही. आणि त्यामुळे हा एकदम खतरनाक पॉलिटिकल निर्णय यावेळेस घेतलेला आहे. बरं, हा निर्णय घेताना आपल्याला कॅबिनेटची परवानगी घ्यावी लागते. प्री कॅबिनेटमध्ये किंवा कॅबिनेट म्हणजे तो जो कॉल लेटर असतो त्याच्या आधी आपल्याला कॅबिनेटमध्ये परवानगी घ्यावी लागते, कॅबिनेटमध्ये मांडावं लागतं. ठीक आहे, कॅबिनेटमध्ये काय होतं की बरेच जण सांगतात की ठीक आहे, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर किंवा आपले जहापाना ठरवतील त्या प्रकारे आपण करू, आणि मग ते तसं लिहिलं जातं. परंतु काय होतं, जहापाना यांच्या स्वप्नातही आलं नव्हतं की जानेवारीत होणार आहे. त्यामुळे त्यांनी ते भाबडे आहेत, त्यांनी अजेंडामध्ये काही उल्लेख केला नव्हता, मिनिट्समध्ये काही उल्लेख केला नव्हता. परंतु काही महाभागांनी त्यांना ते जानेवारीत घ्यायला लागले आणि मग ती जानेवारीत अशा प्रकारे झाली. आणि त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट की 30 दिवसापूर्वी तुम्हाला व्हेन्यू द्यावा लागतो, तोही त्याच्यामध्ये दिला नाही. मग जवळजवळ आता एक 20-25 दिवस राहिले तेव्हा तो सांगण्यात आला. तर असे अनेक गोष्टी याच्यामध्ये घटना पाहण्यात आली नाही. परंतु आता काय आहे, आपले दुर्भाग्य असे की इंटरनॅशनल या छोट्या छोट्या म्हणजे मोठ्या गोष्टी आहे, परंतु याच्यामध्ये भाग घेतो. परंतु अशा प्रकारे जर आपल्या कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये किंवा आमदार खासदारच्या इलेक्शनमध्ये जर अशा प्रकारे घटना मोडली, तर अशा इलेक्शनवर स्टे येऊ शकतो. परंतु ठीक आहे, आपण म्हणू की चला स्टे नाही येणार कदाचित, जानेवारीमध्ये होईल कदाचित. परंतु ह्या मागे कारण काय होतं हे तुम्हाला मला सांगणं आवश्यक होतं. अजून एक महत्वाचं कारण आहे याच्या मागे, ते मी सांगतो की आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये एक मोठा क्लब आहे, त्याला सीडीआरपी चालू आहे. आणि यांना असं वाटलं की हा जर ओके झाला तर यांचे पण मत आहे. मग आता जानेवारीपर्यंत कसा लांबवायचा आणि इलेक्शन पर्यंत हा जर तसाच राहिला जैसे थे, तर मग आपल्याला अजून फायदा होईल. या सगळ्या कारणामुळे हे अतिशय अन्याय यावेळेस करण्यात आलेला आहे. आता ही जानेवारीमध्ये घेतल्यामुळे काय काय अडचणी झाल्या आपल्या पीएचटींना, आपल्या क्लबच्या पीएचटींना काय काय अडचणी झाल्या हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो.
आता प्रत्येकाला वाटतं की मी प्रेसिडेंट आहे, सेक्रेटरी आहे, ट्रेझरर आहे. मी इन्स्टॉलेशनच्या वेळेस मला स्वप्न दाखवले जातात इन्स्टॉलेशन ऑफिसर कडून की तुला गोल टार्गेट, तुला 50 मेंबर करायचे, तुला ह्या ऍक्टिव्हिटी करायच्या, मागचे सगळे रेकॉर्ड तोडायचे, तुला टॉप 10 मध्ये यायचंय. मग अशा प्रकारे तो प्लॅन करतो की मला जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर काय काय करायचंय. मग जानेवारी येईल, फेब्रुवारी येईल, मग मार्च मध्ये समजा कॉन्फरन्स येईल, मग एप्रिल मध्ये, मे मध्ये, जून मध्ये मला अवॉर्ड मिळेल. तर जानेवारी मध्येच कॉन्फरन्स आल्यावर मला सांगा की कॉन्फरन्स नंतर काय मोटिवेशन राहील? काय नाही. येणारा डीजी जो येतो त्याचं वर्ष सुरू होतं, उगवत्या सूर्याला लोक नमस्कार करतात. आणि त्यामुळे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम ह्या प्रेसिडेंट, सेक्रेटरी, ट्रेझरर यांना झाला. हा झाला पहिला प्रॉब्लेम की आपले जे स्वप्न होते ते आपले असेच राहिले. दुसरी गोष्ट, आता आपल्याला काय वाटतं की जानेवारीत कॉन्फरन्स आहे म्हटल्यावर 15 दिवस आधी इंटरनॅशनल ड्यूज पहिले दुसरे क्लिअर व्हायला पाहिजे, डिस्ट्रिक्ट ड्यूज क्लिअर व्हायला पाहिजे, आणि मग धावपळ सुरू. पण आपल्या क्लबमध्ये कसं असतं की सगळ्यांच्या क्लबमध्ये, कुठलाही क्लब याच्यामध्ये वेगळा नाही, एखाद दोन असतील किंवा म्हणत असतील की आम्ही असं नाही करत, परंतु प्रत्येक क्लबमध्ये असे मेंबर आहेत की अर्धे डिसेंबरच्या आत फी भरतात, 10% जुलैत भरतात, डिसेंबर नंतर जानेवारी फेब्रुवारीला फॉलोअप चालू होतो, आणि मार्च एप्रिल मे पर्यंत फी भरली जाते, आणि मग ती फी इंटरनॅशनलला दिली जाते. परंतु आता जानेवारीत आल्यामुळे आता ही फी गोळा करायची कशी, हा मोठा प्रश्न प्रेसिडेंटना पडला. सेक्रेटरी, ट्रेझरर, क्लबचे सिनियर मेंबर्स, बऱ्याच क्लबमध्ये लोकांनी स्वतःहून पैसे गोळा केले की बाबा हे घे, हे पैसे घे आणि एकदाचे भरून टाक, आणि एकदाचे आपल्याला आपण थ्रू व्हायला पाहिजे. मग हा प्रॉब्लेम अनेकांना झाला. मला माहिती आहे, मी अनेक ठिकाणी गेलो, त्यांनी मला हा प्रॉब्लेम सांगितला. नंतर खरं तर कसं आहे की आता जानेवारीमध्येच आपल्याला इंटरनॅशनल ड्यूचे बिल येतं. मग आता जानेवारीत लगेच भरता येत नाही. मग राजेजी कोठावदे यांनी एक ईमेल पाठवला इंटरनॅशनलला. खरं तर जहापानाची जबाबदारी होती, परंतु राजेशभाईंनी तो ईमेल पाठवला आणि सांगितलं की बुवा हे कधी भरायचे ड्यू काय. तर इंटरनॅशनलने सांगितलं की तो गुड स्टँडिंग मध्ये आहे, कारण जानेवारीमध्ये बिल आल्यावर जानेवारीमध्ये आपण एखाद्या बिझनेसमध्ये एखाद्या डीलरला एका महिन्याची साईट देतो की नाही, 15 दिवसाची देतो, परंतु महिना 2 महिने चालवतो की बाबा रे पुढचा माल आल्यावर आधीचे पैसे दे. तर अशा प्रकारे इंटरनॅशनलला माहिती आहे की लगेच फी होत नाही. तर त्यामुळे दुसरे ड्यूज भरणं कंपल्सरी नव्हतं. ईमेल आलेला आहे. आता हा ईमेल दाखवायला पाहिजे ना, म्हणजे महाशयांनीच बोलून तो सांगायला पाहिजे होता, परंतु नाही, आणि हा फार त्रास याच्यामध्ये झाला. दुसरी गोष्ट, डीजी यांचं देखील वर्ष हे आता जसं कॉन्फरन्स झाले तसं त्यांनी किती सांगितलं की मी नंतर हे करेल ते करेल, ते होत नाही. आता कारण की आता करोना आहे, आता करोनाच्या काळात तुम्ही उलट पीएचडी ना जास्त वेळ द्यायला पाहिजे की बाबा चला मार्च एप्रिल पर्यंत काम करा, मे मध्ये काम करा, आणि जून मध्ये तुम्हाला अवॉर्ड आपण देऊ. परंतु आता आता मला नाही वाटत पुढे जाऊन काय होईल. सगळे प्रॉब्लेम तयार होतील. जे कॅबिनेट ऑफिस असतात त्यांनी पण चांगली फी दिलेली असते. तर आता बऱ्याच मिटिंग या करोनामध्ये तेही अशाच झाल्या. आता याच्यानंतर म्हणजे जानेवारीमध्ये कॉन्फरन्स झाल्यावर मला नाही वाटत पुढे काय हालचाल होईल. म्हणजे सगळ्यांना त्रास, कॅबिनेट ऑफिसर्सना त्रास, पीएचडींना त्रास, विद्यमान महोदय आपले जे जहापना आहे त्यांनाही त्रास झालेला आहे. परंतु बिचारे काय करतील, त्यांच्यावर असा अंकुश लावलेला होता की बाबा जानेवारीमध्येच आपल्याला घ्यायची. बरं, आता हे झालं जानेवारीमध्ये कॉन्फरन्स का आली, आपल्याला समजलं की बुवा एखादा क्लब स्टेटस्को मध्येच राहील, त्यांचे प्रॉब्लेम हे सगळं आपल्याला कळलं. क्रेडेन्शियल आता म्हणजे ज्यांना 1 वर्ष 1 महिना झाला नाही बिचारा, त्यांचे मतं वाढली नाही, तो एक प्रॉब्लेम तो झाला. आता हा विषय संपला. आता आपण येऊ नॉमिनेशन फॉर्म याच्याकडे. आता नॉमिनेशन कमिटीमध्ये इंटरनॅशनलला माहिती आहे त्यांनी सांगितलेलं आहे, आपल्या सगळ्या मातब्बर लोकांना माहिती आहे की 3 ते 5 याच्यामध्ये असतात. आता यांचे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांना हे सगळं माहिती आहे. त्यांना हे बायलॉज वगैरे फक्त लायन्सचे नाही तर त्यांना भारत सरकारचं सगळं माहिती. मग त्यांनी ते 9 जेव्हा आले तेव्हा त्यांनी का नाही सांगितलं अरे जहापना याच्यामध्ये 5च पाहिजे, ते नाही सांगितलं. बरं, एकाच क्लबचे 2-2 होते त्याच्यामध्ये. मग त्याला वरतून कुठून तरी कंप्लेंट झाली असेल आणि मग ते 5 वर आणलं.
बरं 5 वर आणले. तर आता याच्यामध्ये कसं असतं की नॉमिनेशन जो अधिकारी असतो तर त्यांनी एक बघायचं असतं की सत्य काय आहे. आता याच्यामध्ये प्रेसिडेंट तुम्हाला जर तुम्ही फॉर्म भरला नॉमिनेशन तर तुम्ही प्रेसिडेंट आहात का हे पाहायला पाहिजे. जेडसी किंवा आरसी तुम्ही आहात का हे पाहायला पाहिजे. तुम्ही गुड स्टँडिंग मध्ये आहात का हे पाहायला पाहिजे. आणि तुमच्या क्लबने तुम्हाला रिझोल्युशन दिलेलं आहे का हे पाहायला पाहिजे. आता याच्यामध्ये अफवा उठवली की आपले सुशील भाई सुनील यादव जाधव हे उभे होते, सुनील भाई जाधव. तर त्यांनी तर एक अशी अफवा उठवली गेली का हे अध्यक्षच नव्हते. म्हणजे आता हे झेडसी आहेत, हे मी 17-18 मध्ये डीजी होतो तेव्हा हे आरसी होते. तर मग हे अध्यक्ष नसतील का हो? मला तुम्ही साधं सांगा की एकाने फार भारी उदाहरण दिलं होतं की बुवा समजा मी पीएचडी झालोय किंवा मी बी केमिकल इंजिनियर झालेलो आहे. मग याचा अर्थ मी 10वी झालेलो आहे की नाही, मी 12वी झालेलो आहे की नाही. 100% ना. मी 12वी झालो म्हणून मी पुढं मला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली. याचा अर्थ की जी व्यक्ती जेडसी आहे, आरसी आहे, तर ती 100% प्रेसिडेंट आहेच. फक्त काय झालं होतं सुनीलबाईंचं की सुनीलबाई हे 3 महिने त्यांचा जो भोसरी क्लब मध्ये होते आधी, तर आधीचे 3 महिने एक सुनील देशमुख ही व्यक्ती प्रेसिडेंट होती. त्यानंतर त्यांना काही कारण आलं आणि ते सुद्धा कुठल्या तरी बाहेरच्या देशात ते गेले. आणि त्यामुळे त्यांनी पत्र लिहिलं की बाबा मला ही प्रेसिडेंटशी ही पुढे कंटिन्यू करता येणार नाही. तर आपले जे VP1 आहेत सुनीलभाई जाधव, तर यांना आपण करावे. सगळ्यांचं एकमत झालं आणि सुनीलभाई जाधवनी ती धुरा सांभाळली. आता इंटरनॅशनलचा नियम आहे की तुम्ही 6 महिने आणि त्याच्यावर 1 दिवस, इफ यू आर प्रेसिडेंट देन यू आर प्रेसिडेंट ऑफ द क्लब. मग हे सुनीलभाई 9 महिने होते. परंतु तेव्हा कसं होतं की मे बी ते सुनील देशमुखनी PU फॉर्म भरला असेल, त्यानंतर 3 महिन्यांनी हे आले, तर मग ते राहून गेला असेल किंवा त्यांनी पत्राने पाठवलं असेल किंवा कारण की आता कसं आहे की PU फॉर्म हा 2 मिनिटात भरला जातो. त्यावेळी तर ते पाठवलं असेल, तिथे घाळ झाला असेल, त्याची दखल घेतली गेली नसेल. परंतु सत्य हे आहे की ही इज प्रेसिडेंट. मग त्या भोसरी क्लबने एक रिझोल्युशन दिलं की ही वॉज प्रेसिडेंट. कारण की मी 17-18 मध्ये डीजी होतो, त्यावेळी माझ्या डिरेक्टरीमध्ये सुनील जाधवचं नाव आहे. मग हे कळायला पाहिजे ना साहेब, तुम्ही इतक्या मोठे मोठे आहात, तुम्हाला हे कळायला पाहिजे. परंतु यांनी काय केलं की त्याच्यावर प्रेशर प्रेशर बिल्ड केला की बुवा महिनाभर ही व्यक्ती प्रचाराला जाताना टेन्शन पाहिजे. आणि मग अजून 2 फॉर्म आमच्याच मित्रांचे आम्ही भरून घेतले की बाबा वेळेवर यांना काही झालं तर आपल्याकडे पाहिजे ना. नाहीतर मग ते इंटरनॅशनलचा निर्णय येईल तेव्हा येईल, परंतु तोपर्यंत काहीतरी पाहिजे. परंतु माझं एकच सांगणं आहे की तुम्ही स्पोर्टली घ्यायला पाहिजे होतं. आज दुसरे कॅन्डिडेट होते, त्यांचा रिपोर्ट जेडसी ऍज आरसी नव्हता इंटरनॅशनलच्या ह्याच्यावर. परंतु आम्ही काय नाही बोललो की बा ठीक आहे, त्यावेळेचे जे डीजी असतील त्यांनी एक पत्र दिलं की हे आमचे, कारण की जेडसी आरसी प्रेसिडेंट हे लपत नाही, ते झालेले म्हणजे झालेले. आणि इंटरनॅशनलचा पण एक फॉर्म आहे की बाबा त्यावेळी तुमची तरतूद नसेल झाली PU फॉर्म भरायची. किती बुडलं नाही होतं. तर हे सत्य होतं आणि हे मानायला पाहिजे होतं. शेवटी मग इंटरनॅशनल मधून पत्र आलं. काय होतं माहितीये का, आपले नॉमिनेशन कमिटी चेअरपर्सन जे आहेत ते फार चांगली व्यक्ती आहे. मला फार आवडतात ते, म्हणजे इज व्हेरी नॉलेजेबल पर्सन. परंतु काय ते महिनाभर रडवतात आणि मग नंतर एक छोटस स्माइल देतात की मी तुझी मजा घेतली. अरे पण त्या कॅन्डिडेटचे किती हाल होतात हे आपण पाहायला पाहिजे. त्याच्याबरोबर त्याचे जे मित्र आहे, त्याचे क्लब मेंबर आहे, त्यांना किती त्रास होतो हे पाहायला पाहिजे. असं असं नाही करायला पाहिजे असं मला वाटतं की बाबा तू प्रेसिडेंट आहे ना, तुला क्लबचं आलेलं आहे ना. त्यांना काय काय मागवलं माहितीये का आत्ताचे जे BOD मेंबर आहे ज्यांनी रिझोल्युशन दिलं भोसरी क्लबचे, ते त्यावेळी BOD मध्ये होते का हे विचारलं. मग त्यावेळेचं काही नोटरी आहे का, त्यावेळेचं पत्र आहे का. अरे ह्या गोष्टी नसतात.
आणि हे आपल्या सरांनाही माहिती आहे का हे नसतात, परंतु आपले गंमत करून टाकायची, महिनाभर त्रास द्यायचा आणि नंतर हळूच हसायचं आणि म्हणायचं कशी तुझी मजा घेतली. तर असं करू नये असं माझं म्हणणं आहे. कारण की जेव्हा आपण म्हणतो ना की आपल्याला एक यायचंय, चांगल्या गोष्टी पुढे आणायच्या आहे, तर मग आपण अशा प्रकारे त्रास देऊ नये. परंतु या गोष्टी मी तुम्हाला एकच सांगतो की याच्यातूनही आपण धडा घ्यायला पाहिजे. याच्यातून मी एकच शिकलो, त्यासाठी त्यांना मी धन्यवाद देतो साहेबांना, की PU1 फॉर्म, PU101 हा फॉर्म भरणं हा किती महत्वाचा आहे. त्यामुळे भविष्यात जर आपल्याला पुढे यायचं आहे, आपल्याला जर ZC RC व्हायचं आहे, तर इंटरनॅशनलच्या वेबसाईटवर बघा की तुम्ही PU म्हणजे तुम्ही प्रेसिडेंट आहात का, तुम्ही ZC आहात का, तुम्ही RC आहात का, आणि ह्या गोष्टी जर ओके असेल तर मग तुम्हाला चान्स मिळतो. म्हणून PU फॉर्म भरणं हे फार महत्वाचं आहे, हे मी याच्यातून शिकलो. आता दुसरी गोष्ट मी सांगतो. आता झालं नॉमिनेशन कमिटी आज ओके झालं सगळं, आम्हाला काही त्यांच्याबद्दल म्हणायचं नाहीये. ही इज व्हेरी ग्रेट पर्सन. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही मस्करी करत जाऊ नका आणि त्रास देत जाऊ नका. आता मला आणायचं आहे की आपले दुसरे म्हणजे व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2 जे आत्ताचे आहेत, दिग्विजयजी सारडा, माझ्या मते विजयजी सारडा. हा, तर विजयजी सारडा यांना यावेळेस फार त्रास दिला. म्हणजे इंटरनॅशनलचं धडधडीत आलेलं आहे की इफ समवन इज व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2, then he is representing your district, not only the club. So if the club is in status quo, still he can work as a vice district governor to officer. धडधडीत होतं. ठीक आहे, मी काय म्हणतो, तुम्ही पुन्हा क्लब आहे ना, त्यांची काय ऍक्टिव्हिटी असतील तर त्या करून देऊ नका, मीटिंग मध्ये बोलवू नका. परंतु ज्याला आपल्या डिस्ट्रिक्टने निवडून आणलेलं आहे, इतके त्यांच्यावर घात झाले मागच्या वर्षी रोकठोक बिकठोक मध्ये, तरी पण ते निवडून आले बॉस. नाही तर निवडून आल्यावर तुम्ही त्यांना कदर करायला पाहिजे आणि विथ ड्यू रिस्पेक्ट तुम्ही त्यांना प्रत्येक कार्यक्रमाला बोलवायला पाहिजे होतं. म्हणजे आपण अन्याय करायचा आणि समोरच्यांवर तुम्ही नेहमी म्हणायचं का हे बरोबर वागत नाही, हे किती चुकीचं आहे, हे मला या निमित्ताने सांगायचं होतं. दुसरं मला सांगायचं आहे की क्रेडेन्शियल फॉर्म. आता क्रेडेन्शियल जेव्हा आपण भरतो तेव्हा असं आलेलं आहे की पूर्वी तर ही मीटिंग फिजिकल होती, तर त्याला काहीतरी 6 तासाचे 2500 रुपये एवढं लावलेलं होतं रजिस्ट्रेशन फी. तर कुठंतरी याचा नियम करायला पाहिजे असं मला वाटतं की एक 8-10 लोकांची समितीमध्ये दोन्ही वेगवेगळे पाहिजे, एकाच याचे नाही. आणि त्यांनी ठरवायला पाहिजे की बाबा या कॉन्फरन्समध्ये किती खर्च आहे, जेवणाचा खर्च किती, हॉलचा खर्च किती, आणि अशा प्रकारे मग आम्ही रजिस्ट्रेशन चार्ज करू. तुम्ही 5-6 तासाची मीटिंग घेणार असाल, त्याच्यामध्ये एखादं जेवण देणार असाल आणि 2500 रुपये तुम्ही मागता, तर याच्यावर कुठेतरी अंकुश यायला पाहिजे. मी या वर्षीच्या जहापणाला याचे दोष देत नाही, तर आपल्याला हळूहळू स्टेप याच्या मागे घ्यावी लागेल की बुवा त्याचे काहीतरी रूल्स पाहिजे, काहीतरी बायलॉज पाहिजे का बुवा ऑनलाईन असेल तर याला इतकं रजिस्ट्रेशन पाहिजे. आता तुम्ही मला सांगा, आता ऑनलाईन आहे, आपण मोबाईलद्वारे मतदान करणार आहात, मग आपल्याला 500 रुपये जे मागितले, मतदान ज्याला अधिकार आहे क्रेडेन्शियल होल्डर याच्यासाठी 500 रुपये, तर हे योग्य आहे का मला तुम्ही सांगा. आता हे ऑनलाईन आहे, याच्यामध्ये कॉन्फरन्समध्ये तुम्हाला जेवण मिळणार नाही, तुम्हाला कुठला मोठा हॉल बुक करायचा नाही, तुम्हाला जे वोटिंगचे जो ऍप असतो त्याचा एक 12-15 हजार रुपये खर्च असतो. मग 500 रुपये गुणिले 850, म्हणजे आता 850 क्रेडेन्शियल आहे, तुम्हाला माहिती आहे का नाही माहित नाही, तर 850 गुणिले 500 4,25,000 रुपये इतके आपल्याला गोळा करून काय करायचं. म्हणजे मला हे सांगा की आपण इतक्या मोठ्या मोठ्या गप्पा मारतो, मग हे म्हणजे हे सर्व्हिस करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, मग 4,25,000 रुपये जिथं खर्च अवघा 25,000 रुपये, चला 50 पकडू आपण, तर 50,000 आहे, तर 4,25,000 रुपये आपण का गोळा करायचे. हा, आता इलेक्शन कंपल्सरी आहे, त्यामुळे क्लबवाले काय म्हणतात, ए बाबा भरून टाक, विषय नको, आपल्याला मतदान करायचंय आणि याचा फायदा आपण घ्यायचा का. म्हणजे उद्या तुम्ही 1,000 रुपये लावा, त्याला काहीतरी हे पाहिजे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, आता हे सोपं पाहिजे ना, एका क्लबचे समजा 70
मत आहे. तर त्यांना एका ह्याच्यामध्ये ऑनलाईन त्याला व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी पण खेळ आहे. तो काहीतरी पावत्या फाडल्या जातात, त्यांना जाऊन भेटायचं, मग ते पैसे द्यायचे बँकेत. थोडंसं स्मूथ हे कसं होईल हे आपल्याला पाहायला पाहिजे. कारण की आपण म्हणतो की आता 800 वोटर आहेत, तर एवढं रजिस्ट्रेशन, एवढं हे, तर क्लबला पुढे जाऊन किती भार येणार आहे. आणि काय होतं, आपण किती म्हटलं ना तर ते यांनी भरायला पाहिजे प्रत्येक क्लबने, परंतु गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय की कॉन्फरन्ससाठी जी रूम बुक केली जाते, ते फार रजिस्ट्रेशन पर्यंत इतक्या गोष्टी केल्या जातात, फार ड्यूज भरले जातात. तर माझं म्हणणं आहे की कुठंतरी हे मागे येण्यासाठी आपण काय करू शकतो. तर मी इंटरनॅशनलला देखील पत्र लिहिणार आहे याचं, की एक रिझोल्युशन आम्ही पाठवणार आहे बहुतेक पुढच्या ह्याच्यात, की हे जे इलेक्शन आहे ना, हे तुम्ही इंटरनॅशनलचा एखादा ऍप पाहिजे, इंटरनॅशनल थ्रू व्हायला पाहिजे, आणि याचं क्रेडेन्शियलचे पैसे इंटरनॅशनलला भरायला पाहिजे. काय 100 रुपये 200 रुपये असतील ते, परंतु एखाद्या विशिष्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नरने याच्यामध्ये ते फार पैसे गोळा होतात. तर हे न होण्यासाठी काय करता येईल याची पण चर्चा आपण करायला पाहिजे. आता जानेवारीमध्ये कॉन्फरन्स आल्यामुळे बरेच रिजन चेअरमन हे देखील जाम झालेले आहेत की बाबा रिजन कॉन्फरन्स कधी घ्यायची. आता आमचे सागर बोंडे, ते नाशिकचे, त्यांना 1000 लोक गोळा करायचे होते. ते करतील याबद्दल वाद नाही, परंतु डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स झाली ना तर रिजन कॉन्फरन्सला थोडासा प्रॉब्लेम येतो. तर हा देखील मला सांगायचा राहिला होता, तो देखील मी सांगितला. त्यानंतर मला अजून एक ऑब्झर्वेशन मला करायचं होतं की कॅबिनेट फी आपण जी घेतो, आता 17-18 मध्ये मी जवळजवळ 20,000 रुपये घेतली होती. आपण प्रत्येक मिटिंगमध्ये स्टेईंग फॅसिलिटी, गोव्याला आपण मिटिंग घेतली होती तिथे स्टेईंग फॅसिलिटी, जाण्या येण्याचा खर्च आपण दिला होता, आणि अतिशय सुंदर ते वर्ष गेलं. त्यानंतर फी कमी करायला पाहिजे होती किंवा तेवढीच ठेवली तर त्याच गोष्टी द्यायला पाहिजे होत्या की नाही, परंतु त्या दिल्या नाही. मीटिंग ही साधारण रविवारी शनिवारी पाहिजे, तर ती चतुर्थीला, दत्त जयंतीला, एकादशीला असं ठेवल्या गेल्या, दुपारी ठेवला गेलाय. मग आता करोनामुळे बऱ्याच ऑनलाईन झाल्या, तर मग हा जो खर्च वाचला तो रिफंड द्यायला पाहिजे की नाही, हा माझा साधा प्रश्न आहे. मग याच्यामध्ये काय शक्कल काढतात, आत्ताच्या जहापणा बद्दल मी बोलत नाही, परंतु याच्यात काय शक्कल काढतात की एखाद्या संस्थेला परस्पर डिक्लेअर करतात 5 लाख रुपये 10 लाख रुपये दिले, आणि तुम्ही फुशारकी मारता मी दिले. अरे बाबा, हे त्या कॅबिनेट ऑफिसरचे पैसे, 500 असो, 1000 असो, 1500 असो, 2000 असो, ते त्यांना रिफंड करायला पाहिजे. याच्यावर आपण आवाज उठवायला पाहिजे. काय होतं, इलेक्शनच्या आधी जे येतं ना हिशोब, तो गुडी गुडी असतो, त्याला कोणी कोणी वाईटपणा कुठंच घेत नाही डिस्ट्रिक्टमध्ये, आपणही घेत नाही. परंतु याचा स्वतः विचार केला पाहिजे की बाबा हे 5,000-5,000 एकेका कॅबिनेट ऑफिसरचे वाचले, तर त्याला मी पाठवून द्यायला पाहिजे ना. ते मी परस्पर गोळा करून कुठंतरी देऊन टाकायचे, हे योग्य नाही. समजा मी कॅबिनेट ऑफिसर आहे, मला 2,000 रुपये परत आले, मी एखाद्या लहान मुलीच्या ऍडमिशनचा खर्च करेल, तिला पुस्तकं देईल, तिची फी भरेल, काहीतरी प्रत्येक जण करू शकतो ना. एखाद्याला देणगी देईल छोटीशी एका मंदिरात, परंतु तुम्ही परस्पर गोळा करून कुठेतरी ठरवता, हे चालू चालू देऊ नका, असं माझं तुम्हाला कळकळीचं म्हणणं आहे. प्रत्येक वेळेस जे फिजिकल इलेक्शन होतात त्यामध्ये अजून एक मी ऑब्झर्व केलेलं आहे, ती इलेक्शन कमिटी असते ना, त्यामध्ये एकाच गटाचे लोक भरले जातात. म्हणजे ते काउंटिंग जेव्हा असते ना, तेव्हा असं सर्कल केलं जातं, सर्कल, आणि ऑब्झर्वर असतो एका उमेदवाराचा एक. मला आठवत आहे विजय सारडा जेव्हा होते तेव्हा मी आणि योगेश कदम हे दोनच आम्ही ऑब्झर्वर होतो, आणि आम्हाला असं लांब उभं केलं होतं, म्हणजे तुम्ही लांब थांबायचं आणि असं गराडा घालून वोटिंग. मी म्हटलं नाही, मी तिथं थांबे, आणि सगळ्यांनी लांब राहायचं, सगळ्यांना मी चेक केलं आणि मग त्यांनी काउंटिंग केलं. उद्या मी इकडं राहिलो लांब आणि या हे पेपर काढून दुसरे घातले, काय कळणार आहे. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की इलेक्शन कमिटीमध्ये जे ऑब्झर्वर असतात फिजिकलच्या वेळेस, ते तुम्हाला प्रत्येक उमेदवाराचे कमीत कमी 4-4 तिथं पाहिजे, तर ते डोळ्यात तेल घालून पाहतील. ऑब्झर्वर भरपूर पाहिजे. या गोष्टी ह्या निमित्ताने आज मी तुम्हाला सांगत आहे. मी बऱ्याचदा ऐकलं, मागे 2 वर्षापासून मी ऐकतोय की प्रत्येक जण उठतो आपला 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर किंवा महागुरु, आणि उठल्यावर म्हणतात की काही खोटी मेंबरशिप आहे, काही क्लबमध्ये खोटी मेंबरशिप आहे. अहो तुम्ही कसं काय म्हणता, तुम्ही या ना, तुम्ही भेट द्या, एकेका मेंबरकडे जाऊ ना, आपण फॅमिली कुठली पाहू.
उगाच आपलं उठायचं आणि कोणालाही नावं ठेवायची. बरं तुम्ही म्हणतात ना की काही क्लबचे आहेत, मग तुम्ही सगळे क्लब बघा ना. प्रत्येक क्लबमध्ये फॅमिली चेक करा, प्रत्येकाचे आयडी मागवा, प्रत्येकाचे आधार कार्ड मागवा. एखाद्याच्याच मागं लागायचं हे देखील चुकीचं आहे. मी हे का म्हणतोय, का जेव्हा तुम्ही एखाद्यावर जेवढा अन्याय कराल ना, तर त्यावेळी मग तुम्ही अपेक्षा नका धरू की मग आमच्यावर अन्याय झाला. कारण की आपल्याला जर कुठेतरी एकत्र यायचं असेल तर ह्या गोष्टी आपल्याला कुठेतरी थांबवाव्या लागतील. बरं तुम्ही विशिष्ट क्लबच्या मेंबरशिप बद्दल बोलता, मग मला एक सांगा की जगात असे थोडेच फक्त हे 2च क्लब आहेत का हो, की ज्याची मेंबरशिप 800,000 आहे? आपल्या पूर्ण जगात हा 8वा-10वा नंबरचा क्लब आहे. बरेच क्लब आहेत ज्यांची मेंबरशिप आहे. मग त्यांना काय तुम्ही हेच मागवत बसणार आहे का? बरं ठीक आहे, तुम्ही बोलले, आम्ही ऐकत होतो. मग आता या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी जे जवळ-जवळ 233 हे खोटे क्लब आले. खोटे क्लब 233. कोणी स्पॉन्सर केलं, काय केलं? पहा, तुम्हाला दिसेल. विचारा, मला विचारा. मग हे खोटे क्लब एकाही जेडसीला लावलेले नाही, एकाही आरसीला लावलेले नाही. यांच्या काही ऍक्टिव्हिटी झालेल्या नाही. मग हे आपल्या डिस्ट्रिक्टचे महागुरु हे याच्यावर मला कधीच बोलताना दिसले नाही. कुठे गेले? ह्याच्यावर बोला ना साहेब, की बुवा हे क्लबचे मेंबर कोण आहे, यांचे आधार कार्ड आहेत का, यांचा प्रेसिडेंट आहे का, तो कुठल्या जेडसीला रिपोर्ट करतोय, कुठल्या आरसीला करतोय, हे बघा ना. तर माझं असं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या क्लबकडून अपेक्षा धरता तेव्हा तुम्ही सगळ्यांकडून अपेक्षा धरायला पाहिजे. जेव्हा आपल्याला हार्मनी आणायची तेव्हा आपल्याला सगळ्यांना घेऊन चालावं लागेल. मी का हार्मनी हार्मनी म्हणतोय, की मी आता प्रचारात जिथे जिथे गेलो ना, लोक वैतागली या सगळ्या पॉलिटिक्सला. आणि मी हे पण म्हणतो की टाळी एका हाताने वाजत नाही, याच्यामध्ये आपण सगळे जबाबदार आहोत. तर कुठंतरी एकत्र आपण यायला पाहिजे. इंटरनॅशनल ड्यूज, मी इंटरनॅशनलला एक पत्र लिहिणार आहे की तुम्ही जून एंडला हे गोळा करा राव. तुम्ही काय करतात म्हणजे मला माहिती आहे की मी पण डीजी असताना पण हे झालं होतं की ते जर जून मध्ये असलं ना इंटरनॅशनल ड्यूज भरायचं, तर कॅन्डिडेटला प्रॉब्लेम येणार नाही. त्याचे इलेक्शन मार्च एप्रिल मध्ये झाले, कोण त्याला अपेक्षा करणार नाही. परंतु ते नेमका तो जो नियम आहे ना की इलेक्शनच्या आधी गुड गुड स्टँडिंग, तर ह्याच्यामुळं तो उमेदवार भरडला जातो. आणि मग असं काही नाही ना की काही विशिष्ट क्लब, तुम्ही जेव्हा कॅन्डिडेट व्हाल ना तेव्हा तुम्हाला कळल का कुठले कुठले क्लब काय काय करतात. म्हणजे असं नाही की हे 1 क्लब आहे, 2 क्लब आहे, 5 क्लब आहे, 10 क्लब आहे. तुम्ही जेव्हा कॅन्डिडेट व्हाल तेव्हा तुम्हाला कळेल की हे काय आहे. त्यामुळे एखाद्यावर जर तुम्ही जेव्हा एखादा बोट पुढे करता तेव्हा 3 बोट हे आपल्याकडे आहे, हे देखील आपण लक्षात ठेवायला पाहिजे. दुसरी गोष्ट आपण म्हणतो की मला सगळ्यांनी सांगितलं की जेव्हा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर होतो तेव्हा त्याचं वर्ष हे छान जायला पाहिजे, सुरुवातीपासून पॉलिटिक्स नको. ठीक आहे, इलेक्शनला 1 महिना पॉलिटिक्स चालेल, 1 महिना झाल्यावर सगळ्यांना विसरून जायला पाहिजे. मी पण त्या मताचा आहे. आयुष्यामध्ये टेन्शन घ्यायचं नाही. माझे बऱ्याच अख्ख्या क्लबमध्ये माझे मित्र आहेत. मी कधी क्लबच्या भानगडीत पडत नाही, इंटरनल घुसत नाही, का तू प्रत्येकाला वेगवेगळं सांगत नाही. मला तर असं वाटतं की प्रत्येक क्लब हा युनायटेड व्हायला पाहिजे. आमचा क्लब बघा, आमच्या क्लबमध्ये कधीही तुम्हाला चावचाव प्रत्येक ठिकाणी असते, परंतु ती बाहेर आलेली दिसणार नाही. कारण की आम्ही ते एथिक्स आम्ही पाळतो. तुम्ही जर वर्षाच्या सुरुवातीलाच क्लबमध्ये पॉलिटिक्स सुरू केलं तर क्लबमध्ये पॉलिटिक्स चालू होते. तुम्ही जर वर्षाच्या सुरुवातीला डिस्ट्रिक्टमध्ये पॉलिटिक्स सुरू केलं तर पॉलिटिक्स चालू होते. मला एक म्हणणं आहे, नेहमीचा माझा आवडीचा मुद्दा, की बायपर्केशन 17-18ला हे 2 वर्षापूर्वी हेमंतभाई आपलं माझ्या मते रमेशभाई रमेशभाई डिस्ट्रिक्ट गव्हर्नर होते तेव्हा बायपर्केशन झालं, त्याचे मतदान झालं. 50 मतांनी ते तुटलं, म्हणजे युनायटेड राहील असा निर्णय लागला. 50 मत जास्त म्हणजे फार मोठे जय होता. मग सगळ्यांना हे मान्य करायला पाहिजे ना, बहुमत होतं. आता बायपर्केशन नको आणायला. त्यानंतर पेटे साहेबांनी आणलं नाही, अभयभाईंनी त्याच्यावर चर्चा केली नाही. मग ह्याच वर्षी वर्षाच्या पहिल्याच मीटिंगमध्ये बायफर्केशनचा विषय आणला कुठून? कोणी मागितला का? पीसीएमसीने मागितला का? नाही. नगर नाशिकने मागितला का? नाही. तुम्ही कुठून आणला? मग त्याच्यावर काय समिती केली, प्रत्येक क्लबचा एक माणूस बोलवला, कोणी आलं नाही, कारण कोणाला इंटरेस्ट नाही. आणि माझं काय म्हणणं आहे की समजा पीसीएमसी मावळ
ते म्हणतात ना की आम्हाला वेगळं व्हायचंय, तेव्हा विचार करा ना राव. ते जर म्हणतात की आम्हाला वेगळं व्हायचंय, त्यावेळी सगळेच म्हणतील ठीक आहे, तुम्हाला वेगळं यायचंय तर वेगळं व्हा. मी फक्त उदाहरण पीसीएमसी नाव नाही देत, नगर नाशिक. जेव्हा नगर नाशिकचे म्हणतील की बुवा चला आता वेगळं घर आपल्याला करायचंय, तर त्यावेळी तुम्ही विचार करा ना. किंवा पुण्यावाले म्हटले की बुवा आम्हाला वेगळं घर करायचंय, त्यावेळी विचार करा. तुम्हाला वेगळं व्हायचंय आणि तुम्ही नगर नाशिकच्या नावाने का फटाके उडवताय? का यांना वेगळं करा व्हाय. कोणालाही हिंदू युनायटेड फॅमिलीमध्ये कोणालाही कोणाच्याही घराच्या बाहेर कुठल्याही भावाला काढायचा अधिकार नाही. जेव्हा तो भाऊ म्हणतो मला वेगळं राहायचंय, तेव्हा आनंदाने त्याला त्याचा पाठ द्या आणि त्याला वेगळं घर आणि चांगले संबंध ठेवा. वर्षाच्या सुरुवातीलाच याला वेगळं करा, त्याला वेगळं करा, असं करा, हे कृपया घडून देऊ नका. हा, नगर नाशिक जेव्हा आमचे 50 क्लब होतील, जेव्हा आमचे 2,500-3,000 मेंबरशिप होईल, तेव्हा आम्ही सांगू ना की आम्हाला वेगळं करा. मी तर म्हणतो, म्हणजे काल अशी चर्चा ऐकली मी की ज्यांना वेगळं व्हायचंय ना, काय असतील 30-35 पुण्यातले असतील, पुण्यातले सगळ्यांना नकोय. 60 क्लब असतील, 30 जणांना नकोय. ज्या 30 जणांना वाटतंय ना त्यांनी वेगळा संसार थाटाणार आहोत. का आमच्या मागे लागले? आम्ही इथे पुणे, नगर, नाशिक आम्ही मैत्री करायला आलेलो आहे आणि आम्ही मैत्री केलेली आहे. आज मी पुण्याला कुठे गेलो, पीसीएमसीला कुठे गेलो, जुन्नरला गेलो, चाकणला गेलो, मालेगावला गेलो, प्रत्येक ठिकाणी मित्र आहे. अरे फक्त मला नाही, आपल्या सगळ्यांना तिथं मित्र आहे. तुम्ही तिथे जा, तुम्ही मालेगावला जा पाहू, तुम्ही फोन करा. नाही रमेश भाऊ जाजू किंवा तिथले सिनियर मेंबर किंवा आशिष जवळ असेल, तो तुम्हाला गाडी घेऊन आला ना, नाही तुम्हाला घ्यायला, चारदा तुम्हाला फोन करून कधी येता, हे जोपर्यंत तुम्हाला फोन येणार नाही, मी म्हणेन माझं नाव दुसरं. इतकं प्रेम आपल्याला मिळत असताना आपण का आम्हाला बाहेर काढता? का तुम्ही दरवेळेस ही चर्चा घडवता? का तुम्ही आम्हाला आमचं नीट काम चाललंय ते चालून देत नाही? या फार मनातल्या भावना मी या ठिकाणी व्यक्त करतोय. मला कोणालाही नाव ठेवायचं नाहीये, परंतु मला देखील आता असं वाटायला लागलंय की हे पॉलिटिक्स संपायला पाहिजे. कारण की आपण आपले हे उमेदीचे वर्ष आहेत, आपले बिझनेसचे वर्ष आहेत आणि आपण दिवसभर ह्याच्यातच लागलेलो आहे की माझा डिस्ट्रिक्ट तुटता कामा नये, हे चुकीचं व्हायला नको, माझा क्लब स्टेटस केस जायला नको. अहो आपलं वय किती आहे? आज राजभाई आमचं वय आज 48 वर्ष आहे दोघांचं वय, आणि आम्ही याच्यातच हे करायचं का? बरं ठीक आहे, आम्ही तुमच्यापेक्षा ज्युनियर आहोत. बरेच पिढी जी आहेत आज 65-65 वर्षाचे, आम्ही त्यांना ज्युनियर आहोत, परंतु आम्ही तसे ज्युनियर नाही. आम्ही आमच्या मुली कॉलेजमध्ये 48 वर्ष म्हणजे सिनियर आहे. मी अनेक बँकामध्ये डायरेक्टर आहे, समाजात मोठ्या ह्याच्यावर आहे. याचा अर्थ मला अनुभव नाही असं नाही, परंतु तुम्ही स्वतःला सिनियर समजून आम्हाला जर लहान समजत असाल आणि काही केलं तर चालेल असं तुम्हाला वाटत असेल, तर हे चुकीचं आहे. तर मला हेच म्हणायचं आहे की हा सगळा ससेमिरा मी कोणाला नाव ठेवण्यासाठी केला नाही, फक्त सत्य काय आहे हे आपल्याला समजावं यासाठी मी आपल्या सगळ्यांचे आज जवळजवळ 45 मिनिट मी आज तुमचे घेतले. परंतु मला निश्चित खात्री आहे की आपल्याला हे सगळं पटलं असेल. आणि मला हेच सांगायचं आहे की अजूनही वेळ गेलेला नाही. तुम्ही आनंद घ्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर साहेब. तुम्ही पूर्ण तुमचे मार्च एप्रिल आहे, आपल्याला इंटरनॅशनलने सांगितलेलं आहे की इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ही जेव्हा असते त्याच्या 15 दिवस अगोदर तुम्ही डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स घेऊ शकता. म्हणजे आज 25 तारखेला जर इंटरनॅशनल कॉन्फरन्स असेल तर तुम्ही 15 दिवस आधी म्हणजे 6 जून पर्यंत तुम्ही घेऊ शकता. मग का जानेवारीमध्ये? का ऑनलाईन वोटिंग? का? आम्हाला नाही समजत का? आम्हाला समजतच आहे. आम्ही इतके वेडे खुळे नाही. काही खुळे असतील, परंतु आम्ही खुळे नाही. आम्ही अभ्यास करतो आणि जाणून घेतो आणि आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये सगळ्या क्लबला हे माहिती. मी आज जरी काही बोललो नसतो ना, परंतु हे त्यांना माहिती आहे. दे आर व्हेरी मॅच्युअर. त्यामुळे असं कृपया असे क्लब्सना तुम्ही येड्यात काढू नका. प्रेसिडेंट, सेक्रेटरी, ट्रेझरर, सिनियर ऑफिसर यांचे स्वप्न, कॅबिनेट ऑफिसर, रिजन चेअरमन, झोन चेअरमन यांचे स्वप्न तुम्ही तुमच्या महत्वाकांक्षेसाठी, आम्हाला अद्दल घडवण्यासाठी तुम्ही आमच्या स्वप्नाचा खेळ करू नका. कारण की आम्हालाही असं वाटतं की तुम्ही एक पाऊल पुढे या, आम्ही एक पाऊल पुढे येऊ, आपण एकत्र येऊ आणि हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. इलेक्शन होऊ द्या. इलेक्शन लोकशाही आहे. आज भारतामध्ये लोकशाही आहे. आज नगरपंचायत, बँका, ग्रामपंचायत,
आमदारकी, खासदारकी, कॉर्पोरेट सगळीकडे इलेक्शन होतात. इलेक्शन होणं म्हणजे वाईट नाही, परंतु किती थराला आपण जायचं हे फार वाईट आहे. मी परत एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करेन की मला कोणालाही, मी कोणाचं नाव घेतलेलं नाहीये, कोणालाही मी नाव ठेवलेलं नाहीये. आपल्याला काही वाटत असेल तर मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची माफी मागतो. मी कोणाचाही व्यक्तिशः उल्लेख केलेला नाहीये. कुठला बिझनेस किंवा कोणाच्या चारित्र्यावर पण मी काही बोललेलं नाही, कारण मला हे आवडतच नाही. तर मी एवढंच आपल्याला सांगू इच्छितो की कुठेतरी हे संपवा, एकत्र आणा. जो काही ट्रेंड चाललेला आहे त्याप्रमाणे आपण सगळे जाऊया. माझं बोलणं येथे संपलेलं आहे. कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता, कोणाला मनोगत करायचं असेल तर करू शकता, कोणाला मला नाव ठेवायची असेल तेही ठेवू शकता. मी आनंदाने ते ऐकून घेईल. माझ्याही चुका होत असतील त्या मी सुधारण्याचा निश्चितच प्रयत्न करेन. थँक्यू व्हेरी मच. हा मुरलीभाई. गिरीशभाई धन्यवाद. अपेक्षेपेक्षाही फार सुंदर लाईनिझम मध्ये काय चाललंय आणि काय चालायला पाहिजे याबद्दल तुम्ही जे मार्गदर्शन केलं तर ते खरंच हॅट्स ऑफ यू सर. अनेक गोष्टी लहान तुम्ही अनेक लाईनच्या नवीन लाईनच्या समोर मांडल्यात. डिस्ट्रिक्ट ड्यूज म्हणजे काय, इंटरनॅशनल ड्यूज म्हणजे काय, ते कधी असावेत, इलेक्शन कसं होतं, क्रेडेन्शियल किती मेंबर असल्यावर किती लोकांना वोटिंग अधिकार असतो, 1 वर्ष 1 महिना 1 दिवस झाल्याशिवाय वोटिंग अधिकार मिळत नाही, म्हणून मेंबर कधी ऍड करायला पाहिजेत, कॉन्फरन्स नेहमी मार्च एप्रिल मेच्या दरम्यानच घेतली गेली पाहिजे. ह्या अनेक गोष्टी तुम्ही मनमोकळेपणानं सगळ्यांशी शेअर केल्या आणि अनेक लोकांचं अज्ञान यातून कमी झालं असेल असं मी मानतो. आणि तुम्ही एक जो मुद्दा मांडला, मी आता गेले 11-12 वर्ष कॅबिनेटमध्ये आहे. कॅबिनेटचा पहिला ट्रेंड या 2-3 वर्षाचा ट्रेंड कोरोनामुळं आणि कॅबिनेटची फी, डिस्ट्रिक्टचे ड्यूज याबद्दल तुम्ही जे बोललात हे सर्वसामान्य लायन्सनी आता याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे का. डिस्ट्रिक्ट ड्यूजचे जवळ 50 ते 60 लाख रुपये जमा होतात, कॅबिनेटची फी 70 ते 80 लाख रुपये जमा होते. एका कॅबिनेट मिटिंगला साधारण 1000 रुपये गुणिले 150-200 लोक जमा होतात. 2 लाखात कॅबिनेट मिटिंग होते. वार्षिक खर्च जर कॅबिनेटचा 10 लाखाच्या वर जात नाही तर आपण 80 लाख रुपये जमा करून करतो काय. किंवा डिस्ट्रिक्ट ड्यूज मधून आपण जर 55-60 लाख रुपये जमा करतो, त्यातून किती खर्च होतात डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशनवर, याचाही विचार केला गेला पाहिजे. आणि हे जे पैसे जमा होतात याचा व्यवस्थित हिशोब प्रत्येक लाईनला दिला गेला पाहिजे, कॅबिनेटच्या प्रत्येक ऑफिसरला दिला गेला पाहिजे असं मला वाटतं. याविषयी आपण आज बोललात मनमोकळेपणानं, आणि मीही अनेक वर्ष कॅबिनेटमध्ये आहे, अनेक वर्ष ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये असल्यानं या गोष्टीचा मला कायम एक मनाला प्रश्न पडतो का हे कोण विचारणार आणि हे कसं होणार. हाच पैसा जर ऍक्टिव्हिटीवर खर्च झाला, क्लबची ड्यूज कमी झाले, कॅबिनेट फीज कमी झाली, तर अनेक चांगले लोक कॅबिनेटमध्ये काम करायला तयार आहेत. माझ्या क्लबचे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो का. आमचे एक प्राध्यापक डोकले सर आहेत, अतिशय कामाचा माणूस आहे. अनेक ठिकाणी ते व्याख्यान प्रवचन करण्यासाठी जातात, पण ते कॅबिनेटमध्ये फीज 20-25 हजार रुपये पाहून कॅबिनेटमध्ये येत नाहीत. त्यांच्यासारखे अनेक बुद्धिवंत लायन आपल्या लायन्समध्ये आहेत, परंतु कॅबिनेटची फी भरपूर असते आणि त्यातून कॅबिनेट ऑफिसरला काहीच मिळत नाही. 4 मीटिंग होतात, त्याही कधी फिजिकल कधी ऑनलाईन होतात. आणि जर 10 लाख रुपये खर्च होत नाही, 80 लाख रुपये जमा होतात, आणि याचा कुठलाही हिशोब कधीच कोणाला दिला जात नाही. तर हे आपण सर्वसामान्य लायन्सने याच्यावर आवाज उठवला पाहिजे. आपण एक फार आमच्या मनातला विषय आज समोर मांडला. मी तुमचं मनपूर्वक कौतुक करतो. आणि प्रत्येक वर्षी प्रत्येक प्रेसिडेंट, सेक्रेटरी, ट्रेझररला पूर्ण वर्ष काम करायची संधी मिळावी म्हणून कॉन्फरन्सची वेळ पण आपल्या डिस्ट्रिक्टने, आपल्या सगळ्या नेत्यांनी ठरवून घ्यावी आणि ती मॅक्सिमम मार्च एप्रिल मे मध्ये व्हावी असं मला एक सिनियर लायन म्हणून वाटतं. दुसरी गोष्ट, लायन्स मध्ये जे तुम्ही सांगितलं हार्मनी असं बोलून येत नाही. सगळ्या लोकांनी मन मोठं करून जर पुढे आलं, तुमच्या अपीलला जर साथ दिली आणि सगळ्यांनी जर आपण सेवा करायला लावली, दोस्ती करायला लावली, ही भावना जर धरली तर आपल्याकडे हार्मनी यायला वेळ लागणार नाही. उगाच विनाकारण एकमेकावर पर्सनल चिखलफेक करणे, नावं ठेवणे, हे जे आपल्या प्रांतात गेले अनेक वर्ष चालू आहेत, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ही तुमची कळकळीची विनंती आहे आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद उपस्थित सर्व लायन देतील असं मला वाटतं. आणि आजपासून तुमचं संभाषण ऐकून, आजचा हा आपला कार्यक्रम ऐकून अनेक लोक यावर पॉझिटिव्ह विचार करून आपल्या प्रांताची दिशा आणि दशा सुधारावी म्हणून काम करतील असं मला वाटतं. आपण आज हे सेशन घेऊन अनेक लोकांचं अज्ञान दूर केलं आणि आमच्यासारख्यांनाही बऱ्याच गोष्टी समजून सांगितल्या. त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक कौतुक करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मुरलीभाई. फारच चांगलं स्पष्टपणे आपण बऱ्याच गोष्टी मांडल्या. कॅबिनेटचा इतका नाही की 80 लाख आणि 10 लाख खर्च होतो, परंतु येस, ऑफकोर्स आता या करोना काळामध्ये बराच खर्च कमी झालेला आहे, तर तो परत एकदा सगळ्यांना मिळाला पाहिजे.
ही भावना आपण व्यक्त केली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. येस अमीन भाई. गिरीश भाई, गुड इवनिंग टू यू. हाँ बोलिए सर. गुड इवनिंग. Am I हाँ audible? Girish bhai, am I audible? बोलिए बोलिए. हाँ Okay. वेरी वेल इन्फॉर्म्ड, यानी आप लोगों ने आपने जो भी बताया इट वाज वेरी वेल इन्फॉर्म्ड. मेरा एक ही सजेशन है कि जैसे आपने बताया कि भाई ये ऑनलाइन वोटिंग के लिए आपने इंटरनेशनल लिखा है कि भाई ये मतलब 100 रुपया, 200 रुपया, 300 रुपया, 500, जो भी लगता है उस तरह से. कांट वी राइट अ लेटर टू द इंटरनेशनल, मतलब नॉट वी, ऑफ कोर्स वी विल साइन द मेमोरेंडम, एनी मेमोरेंडम, बट जैसे आप पास मल्टीपल काउंसिल चेयरपर्सन या जो पीआईडीज या जो भी आईडीज, वी कैन, हम इंटरनेशनल को ये नहीं बोल सकते कि भाई देयर हैज टू बी अ रेजोल्यूशन फ्रॉम द इंटरनेशनल कि भाई मार्च अप्रैल के पहला कॉन्फ्रेंस होनी ही नहीं चाहिए. यानी मतलब जब आपको मांगता है जनवरी, फरवरी, दिसंबर, फिर तो ऐसे होगा कि जुलाई में आपका टर्म चालू हो रहा है और आप बोलोगे दिसंबर न्यू ईयर पार्टी के अंदर ही कॉन्फ्रेंस कर दो. क्या होता है सर, अभी हमारे जैसी छोटी क्लब वालों को बहुत दिक्कत आती है. ड्यूज के पैसे, ये पैसे, नहीं तो क्रेडेंशियल गया, फिर ये गया, फिर प्रेसिडेंट का राइट लूज हो जाता है. तो कांट भी मेक रेफरेंडम इंटरनेशनल किया जाए आपके माध्यम से या कोई और सीनियर ऑफिसर्स के माध्यम से कि भाई एक रेजोल्यूशन आए इंटरनेशनल से कि भाई ये कॉन्फ्रेंस किसी भी हाल में अप्रैल के पहले होनी ही नहीं चाहिए, वॉट एवर मे बी द कंडीशन. वो फिजिकल वर्क वो सब बात की बात है, लेकिन ये अप्रैल के पहला होनी ही नहीं चाहिए. बिकॉज नहीं तो क्लब्स को बहुत दिक्कत आती है गिरीश भाई, बहुत दिक्कतें आती है क्या. और आप छोटी छोटी क्लब्स वाले तो परेशान हो जाते. आज हमको पता है, हम एक एक मेंबर के पीछे 8-8 दिन लग के पैसे जमा करके, हमारे प्रेसिडेंट ने अपनी जेब से, एज यू राइटली सेड, जेब से पैसा भर के और फिर रिकवरी करने का. फिर मेंबर को ये समझ में आता है कि प्रेसिडेंट ने तो भर दिया, ठीक है ना, अपन 1 महीने के बाद भी भरे तो क्या फर्क पड़ने वाला है. एकदम बराबर है अमीन भाई, मैं समझ सकता हूँ. इसलिए मैंने आज ये बताया क्योंकि ये आपसे जो सीनियर हो गए, एक मेमोरेंडम देना चाहिए साइंड बाय ऑल जनरल लायंस ऑफ ऑल क्लब कि भाई ये अप्रैल के पहला कॉन्फ्रेंस होनी ही नहीं चाहिए, इररिस्पेक्टिव ऑफ हु इज द गवर्नर और इररिस्पेक्टिव ऑफ व्हाट इज हैपनिंग. और सर इसमें ना इंटरनेशनल ने इसलिए ही रखा है कि आप कैबिनेट मीटिंग में पहले इस पर डिस्कस करो और फिर सबकी परमिशन लो. अगर आप प्री कैबिनेट में बोलते थे ना कि जनवरी में लेनी है, तो लोग बोलते थे कि नहीं लेनी है. अब तो आप इंटरनेशनल ने बराबर किया है, लेकिन अगर आपको सुनना ही नहीं है तो इसलिए जब तक हम ऐसी प्रकार की बातें नहीं करेंगे सब साथ में, आपका कहना मुझे बहुत उचित लगा कि एक सबने मिलकर एक मेमोरेंडम देना. कैबिनेट की मीटिंग में ये नहीं लिया है या एजेंडा में ये पॉइंट नहीं है, तो इसका मतलब ये थोड़ी है कि इंटरनेशनल को एक अपील नहीं जा सकती है. एग्जैक्टली. तो अभी कैसा है कि अभी इतने दिन ये हुआ नहीं, तो अभी ये हुआ है तो अपने को सब मिलके एक डिसीजन लेंगे हम कि भाई मार्च अप्रैल के बाद लो, एकदम जनवरी में क्यों लेनी है. और अभी भी वो ले सकते हैं ना, अभी भी ले सकते हैं. जून तक ये कोरोना खत्म हो जाएगा तब. अभी मेरी जो ये थी ना, अभी मैंने मल्टीपल अवार्ड नाइट ली शिरडी में, वहाँ खाना था, अवार्ड्स थे, बिल्कुल. वहाँ मैंने सिर्फ 300 रुपए रजिस्ट्रेशन रखा था. और यहाँ ये ऑनलाइन इलेक्शन है तो इसके 500 रुपए कैसे रखे. तो ये आम जनता का सवाल है ये, तो इसलिए मैं ये पूछ रहा हूँ. तो अमीन भाई थैंक यू. और कोई है पॉइंट? और कोई पॉइंट है क्या तुमको? और मेरा एक ही बोलना है गिरीश भाई कि आज कैबिनेट की आप जो बात कर रहे हो वो ठीक, लेकिन क्या कैबिनेट के अलावा जनरल बेंच को बोलने का हक नहीं है क्या? कोई मेमोरेंडम देने का हक नहीं है क्या? आज मैं कैबिनेट ऑफिसर हूँ, अगर मैं नहीं हूँ तो क्या मुझे बोलने का हक नहीं है? एकदम सही बात है सर, लेकिन ये जब तक अपन बताएंगे नहीं ना तब तक हमारे महोदय ये सुनेंगे नहीं. और सभी लाइन साइन कराइए और इंटरनेशनल में भेजिए. क्या पब्लिक की कोई सुनवाई नहीं होती है क्या? खाली कैबिनेट ऑफिसर की सुनवाई होती है क्या? एग्जैक्टली. तो अपन इस पर आगे जाके एक प्यार से बात करेंगे सबसे, और इसमें से कुछ रिजोल्यूशन हम इसका निकालेंगे. खाली जय माता दी बोला जाता है और कुछ नहीं होता है क्या? ठीक है सर, थैंक यू वेरी मच. मैं आपके इमोशन समझ सकता हूँ सर. मतलब छोटी क्लब्स को बहुत दिक्कत होती है गिरीश भाई, बहुत दिक्कत होती है. यस सर, हमको भी होती है, सबको होती है. आपने सही कहा एकदम. अब मैं बात पूछना चाहता हूँ. महेश जी गायकवाड़, इन्होंने हाथ ऊपर किया है.
हा नमस्कार. हा हा महेश. नमस्कार सर. हा सर्वांना नमस्कार. तर अतिशय उत्तम माहिती दिली. खरं पाहता लायनिझम मध्ये जॉईन झालो 8-9 ला आणि पहिल्याच वर्षापासून सत्यकथन, जसं तुम्ही पर्दाफाश वगैरे म्हटलात तसं सत्यकथन म्हणून कार्यक्रम झाला आणि सुरुवात झाली. लायनिझम मध्ये ज्या उद्देशाने आलो होतो तो उद्देश तिथे जरा कळला नाही. नंतर लक्षात आलं की ते पॉलिटिक्स असतं. तर माझा मुद्दा असा आहे की लायनिझम मध्ये आपण येतो ते सेवा कार्य करण्यासाठी किंवा फ्रेंडशिपसाठी, फेलोशिपसाठी. तर हे पॉलिटिक्स जे आहे त्या पॉलिटिक्समुळे आपल्या लायनिझमला कुठेतरी इमेजला धक्का पोहोचतो आणि त्या धक्क्यामुळे बाहेर ज्यावेळेस आपण नवीन मेंबर उद्या देतो ना वरती. नेटवर्क इश्यू आलाय त्यांना. त्यांना आपण परत परत बोलवूया. तोपर्यंत अजून कोणाला बोलायचंय, काही विचारायचंय? हरजत भाई को कुछ बात करनी है. हरजत भाई गिरीश भाई नमस्ते. नमस्ते. हेलो. नमस्ते. चलो एक बढ़िया ये लिया आपने गिरीश भाई. खाली जो अपना बीच में भी डिस्कशन हुआ था और जो अभी आपने एक अपील किया है, अभी इलेक्शन पीरियड तो ठीक है, पर इलेक्शन पीरियड जाने के बाद ये जो माहौल है कहीं खत्म करना जरूरी है ताकि वी कैन मूव टू व्हाट वी आर डूइंग. हेलो. हाँ आ रहा है ना, आवाज आ रहा है. जी जी. वही एक रिक्वेस्ट है कि ये माहौल कैसे खत्म किया जा सकता है. अगर मालपानी जी इस चीज को आगे ले, मैं वर्ड जानबूझ के मालपानी जी, क्योंकि मालपानी जी हर चीज में लीड करते हैं और एक अच्छी तरीके से करते हैं. अगर गिरीश भाई आप इसमें लीड लो तो निश्चित 100% ये चीज कहीं खत्म हो सकेंगी. क्या होता है कि फिर वो एक मन में हमेशा घर से नहीं रहता है कि क्या हो रहा है क्या नहीं. उससे अच्छा कहीं तो भी इस चीज को अभी ब्रेक लगना जरूरी है. लेट दिस इलेक्शन गेट ओवर. पर इस इलेक्शन के बाद एक हम्बल रिक्वेस्ट है, कोशिश है कि कहीं बैठ के ये चीज खत्म की जाए. बहुत सही बताया हरजीत भाई. आपसे मैं सहमत हूँ. और हरजीत भाई ये एक रेलवे में एक हमारे प्रतिनिधि है रेलवे में, और रेलवे में उनका सुनते हैं तो हरजीत भाई रेलवे जैसे ब्रेक लगाने के बाद एक 500 मीटर आगे जाके रुकती है, तो वैसा आपका जो कहना है तो अपन अभी ब्रेक लगाएंगे और धीरे धीरे 500 मीटर के बाद ये रेल रुकेगी और हम सब एक आएंगे. हमारे जो 5 डिस्ट्रिक्ट गवर्नर है सब, इनको भी मैं रिक्वेस्ट करूंगा, और नॉट ओनली 5 डिस्ट्रिक्ट गवर्नर, जो सीनियर मेंबर है आपके जैसे सीनियर मेंबर की भी हमारे पुणे में, नगर नासिक में कमी नहीं, डिस्ट्रिक्ट में, तो ये सबको हम बुलाएंगे, सबके बारे में लिख के लेंगे और इस पर आप आगे आके कुछ तो भी अच्छा डिसीजन लेंगे. क्योंकि सिर्फ मैं परेशान नहीं हूँ, हमारे डिस्ट्रिक्ट के पूरे 28 परेशानी से ज्यादा कि सब पॉलिटिक्स हो इलेक्शन के वक्त. पूरी हर संस्था में जहाँ 2 लोग आएंगे पॉलिटिक्स होगा. पर अभी जो 1-1.5 साल से हो रहा है ना, पॉलिटिक्स से ज्यादा इमेज खराब करने का जो हो रहा है, जैसे आपका भी नाम खराब करने की कोशिश, राज भाई का भी, या सामने किसका भी ये जो चीजें हो रही है ना, क्या बोलते हैं, मर्ड्स, एक दूसरे पे चिकल फेंकने की, इस चीज को कहीं तो भी रुकना चाहिए. ठीक है इलेक्शन हो हेल्दी वातावरण में तो दैट्स एक्सेप्टेड, बट ये नहीं लगता है लायनिज्म में हो और ये सब चीजें कहीं तो भी हमने अवॉइड करना चाहिए. यस जरूर हरजीत भाई, थैंक यू वेरी मच. एनीवे एक अच्छी कोशिश आपने आज की और हमेशा करते रहोगे. धन्यवाद सर गिरीश भाई. थैंक यू. मैं हमारे सुनील जी देसरडा साहब जो वाइस डिस्ट्रिक्ट गवर्नर 2 है, H2 से, औरंगाबाद से, तो मुझे खुशी हुई कि वो भी ये अच्छी बातें सुनने को आए हैं. तो सर आपका स्वागत है, कृपया. गिरीश भाई बहुत बहुत बधाई आपको. बहुत सुंदर जानकारी आपने दी और ये काफी जगह पे होता है पर क्लियरेंस बहुत कम जगह पे होता है. जो आपने किया बहुत अच्छा लगा. सिर्फ इसमें एक बात मुझे थोड़ा सा समझ में नहीं आई कि जो डिस्ट्रिक्ट कॉन्फ्रेंस है वो इंटरनेशनल कन्वेंशन के 15 दिन पहले आप ले सकते हो, 15 दिन पहले तक. ये आप कहा शायद मेरे ख्याल से. हाँ मतलब मैक्सिमम 15 दिन. तो इसमें कई बार होता है कि मल्टीपल कन्वेंशन के पहले कॉन्फ्रेंस होना चाहिए, ऐसा कि हाँ होता है. आपने एकदम सही बताया सर. जनरली मई में होता है मल्टीपल कॉन्फ्रेंस, और तो फिर अप्रैल तक
कॉन्फ्रेंस ले सकते हैं, लेकिन इंटरनेशनल ने हाँ। बताया है कि डिस्ट्रिक्ट हाँ। कॉन्फ्रेंस ये इंटरनेशनल कॉन्फ्रेंस से 15 दिन पहले आप ले सकते हो। ले सकते हो, ऐसा हाँ। भी है, पर जनरली एक है कि आपकी कब है सर सुनील भाई, आपके हाँ? डिस्ट्रिक्ट की डिस्ट्रिक्ट कॉन्फ्रेंस कौन से महीने में? ये अप्रैल में है। अप्रैल में है क्या? अच्छा। हाँ, अप्रैल। हमारे भी इतने सालों से अप्रैल मार्च में होती हाँ, थी। मैं भी थोड़ा सा, मुझे थोड़ा लगी है जनवरी में भी हो सकती है ये, मतलब पहले कभी सुना नहीं था, तो हाँ। ऐसे इंटरेस्ट आया। और आप हमने जो भी आज जो हमने भी आपने सोचा बात नहीं था सर। 27 जनवरी को तुम्हारे क्लब के जो ये है ना लड्डा जी, अतुल जी लड्डा, जालना के, हाँ, अतुल लड्डा, हाँ, तो मेरे सिस्टर, मेरे वाइफ के भाई का लड़का और उनकी हाँ, शादी है हाँ, 27 जनवरी को है। तब मुझे तो लगता है कि हमारे जहाँ पना को वो तो नहीं समझा ये शादी उधर है और मुझे उधर भेज दिया और इधर, क्योंकि मैं कोई भी शादी कैंसिल कर सकता हूँ, लेकिन घर वाले के यहाँ की शादी वो नहीं, मुझे वो तो भाई वो तो बहुत सही है, तो पर anyway, बहुत अच्छी योग होगा या जानकारी। करके लाया होगा मालूम नहीं, लेकिन अभी ऑनलाइन है तो मैं वोट कर सकता हूँ। हाँ, नहीं गिरीश भाई, मैं आपको हमेशा से ही सुनता हूँ, बातें बहुत अच्छी रहती है, और एक लायनिज्म के लिए बहुत पॉजिटिव एटीट्यूड रहती है, तो मैं ऐसे ही बहुत थैंक यू वेरी मच। थैंक यू सर, थैंक यू। हॅलो हॅलो हाँ जी। हॅलो हाँ हॅलो, मी श्रीकांत मांढरे बोलतोय अहमदनगरवरून. नमस्कार श्रीकांत सर, बोला। नमस्कार नमस्कार नमस्कार. आजची मीटिंग म्हणजे एक आपल्या इलेक्शनच्या दृष्टीने एक अतिशय महत्वाची मीटिंग होती, आणि याच्यामध्ये एकच मुद्दा मी आपणास निदर्शन आणू शकतो की आपल्या प्रांतामध्ये दरवेळी इलेक्शन असताना आपण एकमेकांबरोबर जे चिखलफेक करतात ती थांबवली पाहिजे, आणि प्रांतामध्ये ही एकी घडून आणली पाहिजे. आपण सर्वजण लायनिझम मध्ये सोशल वर्क करण्यासाठी येतो, आणि सोशल वर्क करताना अशा प्रकारचं जर का याच्यामध्ये होत असं तर नवीन पिढीला काय देणार, असं मी परवा आपणा समवेत त्याचप्रमाणे सुनील जाधवांचं जेव्हा बँकवेट होतं त्यावेळेस मी आपले नेते जितूभाई मेहता त्याचप्रमाणे राजमुछाल यांच्याशी चर्चा केली. बराच प्रदीर्घ काळ चर्चा केली मी आपल्या बरोबर, आणि याच्यात तर मला एकच ऐकायला मिळालं की श्रीकांत भाई तुम्ही सांगा, तुम्ही पुढे व्हा किंवा तुम्ही त्यांना बोला यांच्याशी, आणि मग नंतर मग आपण करू. त्या पद्धतीने दुसऱ्या दिवशी मी रमेश भाई शहाशी बोललो, आणि मी म्हणलं काल असंच आमचं बोलणं झालं की आपल्या प्रांतामध्ये एकोपा व्हायला पाहिजे, आणि तो एकोपा व्हायलाच पाहिजे म्हणलं कोणत्या परिस्थितीत. इलेक्शन हे इलेक्शन पुरतं ठेवलं असतं, कारण मी 1993-94 पांडुरंग शिंदे पासूनचा D1चा मेंबर आहे, आणि त्या वेळेपासून मी आता जवळजवळ 29 इलेक्शन मी पाहिलेले आहेत. परंतु गेल्या 2-3 वर्षात खूप आपल्यामध्ये दुरावा होत चाललाय, तो व्हायला नाही पाहिजे, आणि आपण कोणतंही काम करताना एकत्र येऊन काम केलं पाहिजे, आणि आपल्या प्रांताची प्रतिमा ही नेहमी उंचावीत ठेवली पाहिजे. मतभेद हे मर्यादित असले पाहिजे. त्याप्रमाणे मी जितूभाईंशी बोललो, जितूभाई म्हणे एवढं इलेक्शन होऊन द्या, त्यानंतर आम्ही निश्चित याच्यात मार्ग काढू काहीतरी. तर मला असं वाटतं गिरीश भाई की आपण सुद्धा याच्यामध्ये पुढाकार घ्यावा, राजभाईंनी पुढाकार घ्यावा, आणि याच्यामध्ये काहीतरी समन्वय साधल आणि आपल्यामध्ये एकोपा राहील, हीच माझी सदिच्छा आहे, बाकी काही नाही याच्यामध्ये. ओके, नक्की श्रीकांत भाऊ. आमच्यामध्ये एक चांगलं आहे की आमचं वय कमी असल्यामुळे आम्ही आमचे सगळे 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांना कधी पण पाया पडून त्यांना विनंती आम्ही करत असतो. तर नक्की आम्ही त्यांना विनंती करू की आपण सगळे एकत्र येऊ. आणि मला अजून एक सांगावंसं वाटतं की मी जेव्हा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर होतो तेव्हा मी सर्व 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर्सना वेगवेगळ्या ठिकाणी फॅकल्टी म्हणून बोलवलं होतं. तर डिस्ट्रिक्ट गव्हर्नर्सनी येणाऱ्या जर वेगवेगळे सेमिनार असतात, नगरला असतात, नाशिकला असतात, PCMC ला असतात, पुण्याला असतात, तर सगळ्या पिढीजींना जर तुम्ही कुठे कुठे सामावून घेतलं ना तर ऑटोमॅटिक सगळे एकत्र येतील. ते काय होतं की एका ग्रुपच्यानंच यावर्षी बोलू, मग यांचा डीजे असल्यावर त्यांना बोलू, मग इथून हे सगळं सुरू होतं, आणि प्रत्येकाला काय त्याच्यामध्ये इंटरेस्ट पण नाही. आता मी समजा पुणे संगमनेरला राहतो, मला काही इंटरेस्ट नाही दरवेळेस पुण्यात येऊन फॅकल्टी होऊ, परंतु आपण प्रत्येकाला जर अशी संधी दिली ज्याला इंटरेस्ट आहे आणि सगळ्या पिढीजींना आपण सामावून घेतलं तर नक्की येणाऱ्या वर्षामध्ये आपण सगळे एकत्र कुठेतरी पाय आपण पुढे उचलूया. श्रीकांत भाऊ, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. लायन महेशजी, आपण हात वर केलाय, परंतु तुम्ही कनेक्टिव्हिटी चेक करा, ती मिस झाली होती. कृपया आपण आपलं म्हणणं मांडावं. हा, कॉल येत होता त्यामुळे झालं होतं सर. मला एवढंच मांडायचं आहे की लाईनीमध्ये इमेज खराब होते, गोळा करताना आपल्याला त्याचा त्रास होतो. तर त्यांना पॉलिटिक्स करायचं आहे, त्यांनी वेगळं राजकारणाचे क्षेत्र आहेत त्या ठिकाणी करावं,
जेणेकरून इमेज मध्ये कुठे धोका निर्माण होणार नाही, एवढंच सांगायचं होतं, बाकी काही नाहीये. कारण का इथे सर्व्हिस वर्क करण्यासाठी आल्यानंतर हे काही ऐकायला मिळाल्यानंतर प्रॉब्लेम असा येतो की कुठेतरी वाटतं की अरे आपण कशासाठी आलो. कारण का माझा स्वतःचा अनुभव सांगतो, मी जॉईनिंग झालो 8-9 ला, 8-9 ला सत्यकथन पासून सुरुवात झाली. मी समजून घेतलं, पण सर्वजण समजून घेतील असं नाही. कारण का अगदी ग्रामपंचायत लेवल असेल, पंचायत समिती असेल किंवा अगदी विधानसभा विधान परिषद असेल, त्यानंतर सिनेट इलेक्शन असेल, याचं विद्यापीठचं असं इलेक्शन मी अनुभवासाठी लढवलंय. तिथलं जे काही जे हे आहे पॉलिटिक्स आणि हे पॉलिटिक्स, अगदी इकडे लाखो करोडो रुपये खर्च केले जातात. मग हे कशासाठी, सेवा कार्य करण्यासाठी की नावासाठी? तर एवढी सर्वांना एक विनंती आहे, सर्व जे काही नेते असतील किंवा अगदी ग्रासरूट पासून लाईन असेल, पॉलिटिक्स न आणता जो कॅपेबल निवडून द्यावं, त्याने चांगलं काम करावं, सर्व PhD ला चांगलं काम करण्याची इच्छा हे संधी मिळावी, एवढंच या ठिकाणी मी सजेस्ट करू इच्छितो. बाकी काय माझं म्हणणं नाही. ओके ओके, थँक्यू महेशजी, धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर. आपण निश्चितच हे कमी करू, आपल्या हातात आहे. सगळे पुढे येऊ आणि हे कमी करूया. अजिंक्य एज्युकेशन, नवीन मेंबर करतो. अजिंक्य एज्युकेशन. सर गुड इव्हनिंग सर्वांना. हा नमस्कार, अविनाशजी बोला. नमस्ते सर. मीटिंग अतिशय सुंदर झाली. आता या वेळेला मला फक्त एकच सांगावंसं वाटतं की एक इलेक्शन रिफॉर्मेशन साठी ही मीटिंग खूप महत्वाची आणि मार्गदर्शक ठरणार आहे आपल्याला. कारण इलेक्शनच्या बाबतीत ओके आपण पॉलिटिक्स पण बघतो आणि लायन्स पण बघतोय, पण लायन्स मध्ये पॉलिटिक्स आलेलं हे जरा धोकादायक आहे. तर हे इलेक्शन रिफॉर्मेशन होण्यासाठी मला वाटतं जशी राज्याच्या राजकारणाला नगर नाशिकचं खूप महत्व आहे, तसं लायन्स मध्ये सुद्धा नगर नाशिकने लीड करावं आणि या इलेक्शन रिफॉर्मेशन साठी प्रयत्न करावेत. त्यासाठी माझा पूर्ण सपोर्ट आपल्या नेत्यांना असेल अशी माझी गॅरंटी देतो. आणि गिरीश सर तुम्ही नक्कीच आपण मिळून काम करू आणि ह्या लीगल किंवा जे काही आहेत आपलं इलेक्शनच्या बाबत, तर याच्यामध्ये आपल्या रिफॉर्मेशनच्या बाबत आपण पुढे यावं अशी मी आपल्यास विनंती करतो. थँक्यू सर. थँक्यू अविनाश भाऊ, नक्कीच आपण सगळे मिळू. आणि सगळ्यांच्या मला एक भावना समजलंय की सगळ्यांना हे नकोय आता, आणि सगळ्यांना मस्त आनंदात राहायचंय विदाऊट एनी पॉलिटिक्स. आणि जो डीजी होईल त्याला आपण ऍक्सेप्ट करू आणि त्याच्या बरोबर आपण कामाला लागू. हे फार छान आपण सांगितलं आणि नक्कीच आपण रिफॉर्मेशन घडवून आणू. सुधीरजी डागा, माननीय सुधीरजी डागा, MGM. गिरीश भाई नमस्कार. नमस्कार. आपण जी काही माहिती दिली, मला असं वाटतं की याच्यामध्ये अन्याय फक्त काही लोकांवर नाही, आज सर्वसामान्य लायन्सवर सुद्धा अन्याय झालेला आहे. रजिस्ट्रेशन 500 रुपये घेण्याचं तसं अर्थार्थी काही कारण नाही. एवढ्या लवकर डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स घेण्याचंही तसं काही कारण नव्हतं. त्यामुळे ZC, RC व्हिजिट, DG व्हिजिट या सगळ्याच राहिलेल्या आहेत. त्यामुळे हे एकमेकांच्या जिरवाजिरवीमध्ये सामान्य लायन्सची देखील याच्यामध्ये जिरवलं जातंय आणि त्यांच्या कामाचा उत्साह दाबला जातोय. आणि लायनिझम मध्ये निश्चितच आपल्याला अपेक्षित नाही. त्यामुळे मला वाटतं की याच्यातनं नवीन नक्कीच क्रांती होईल आणि चुकीच्या लोकांना निश्चितपणे बाजूला ठेवलं जाईल. आपण जी काही अपेक्षा किंवा जी काही ऍश्युरन्स दिलं की असं व्हायला पाहिजे, असं व्हायला हवं होतं, मला वाटतं हे जरी नाही झालं गेल्या टेन्युअर मध्ये, पुढच्या डीजींसाठी VDG 1 VDG 2 साठी मोठी गाईडलाईन ठरणार आहे. आणि मग मीटिंग कशा घ्यायच्या, त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती असलं पाहिजे, बाहेरगावच्या लायन्सचा कसा विचार केला पाहिजे, या सगळ्यांसाठी मला वाटतं आजची मीटिंग ही मार्गदर्शक ठरलेली आहे. त्यामुळे राजेशजींचा, विजयजींचा आणि आपल्या सुनीलजींचा हा कार्यकाल निश्चित आपल्या मार्गदर्शनाखाली सामान्य लायन्सला न्याय देणारा ठरेल असं मला वाटतं. कारण ही प्रत्येकाच्या मनातली भावना आहे. फक्त तुम्ही बोललात, प्रत्येक जण बोलत नाही, बघतात, सोडून देतात. पण आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे. येस, अगदी बरोबर आहे सुधीर भाऊ. आणि तुमच्या बोलण्यातून मला एक हुशारी जाणवली. तुम्ही राजेशजी म्हटले, विजयजी म्हटले आणि सुनीलजी म्हटले, तर त्याच्यामध्ये दोन्ही सुनील आहेत. तर त्यामुळे काय हुशारी राहा, जबरदस्त माणूस राहा तुम्ही. तर असं वातावरण जर आपल्या सगळीकडे राहिलं ना, तर नक्की आपण सगळे एकत्र येऊ. आणि महत्वाचं आणखी सांगायचं, हॅलो, हा, आणखी एक महत्वाचं की राजेशजींना आणि विजयजींना
अफर्मेटिव्ह वोट देण्यामध्ये मला वाटतं कुठल्याही प्रकारचं राजकारण नसलं पाहिजे. अत्यंत मेहनतीने त्यांनी वोट मिळवलेले आहेत. त्यांना 100% अफर्मेटिव्ह वोट मिळालं पाहिजे असं आवाहन मी सर्वांना या निमित्ताने करतो. ओके, येस, थँक्यू सुधीर भाऊ, धन्यवाद. सुधीरजींनी जे सांगितलं त्या गोष्टीला मी पण सेकंड करतो. व्हीडीजी इलेक्ट होण्यासाठी आणि व्हीडीजी 1 दोघांना अफर्मेटिव्ह वोट्स मिळायलाच पाहिजे 100%. यस, ओके हरजीत भाई, थैंक यू सुधीर भाऊ. अभी आ रहे हैं गोविंद भाई तोतला. गिरीश भाई नमस्ते. नमस्ते. आज के जो डीजी है लाइन हेमंत जी नाइक, ये जब चुन कर आए थे ना, तो उसके बाद में ना मालेगांव आए थे वो. तो उस वक्त हम लोगों से मिलने के लिए आए थे मालेगांव के अंदर. मैं अशोक जी गुप्ता उनके ऑफिस के अंदर हम लोग उनके साथ में मिले थे. तब हमने ये सब्जेक्ट रखा था जो आज आपने मीटिंग के अंदर रखा कि हार्मनी रहनी चाहिए. ये ग्रुप, बी ग्रुप, सी ग्रुप ऐसे नहीं होकर सब एक साथ रहने चाहिए सब ग्रुप. तो उन्होंने हम लोगों को प्रॉमिस किया था कि मेरे 10 ईयर के अंदर कि मैं सभी ग्रुप को शामिल लेकर काम करूंगा. और जैसे ही वो डीजी बने और ये सब चीजें भूलकर जो उन्होंने आम लायंस के लिए बोली थी, तो वो सब चीजें भूलकर वापस वो अपने जो उनके जो भी मेंटर होंगे या जिनके गाइडलाइंस के अंदर वो चल रहे, उसी हिसाब से वो वापस चलने लग गए. तो ये सब चीजें थोड़ी सी अच्छी नहीं है. मतलब आप चुन कर आने के बाद में हाथों हाथ, मतलब 4-5 महीने के बाद में की बात है ये, अप्रोक्सीमेटली जुलाई अगस्त महीने की बात है. वो जब मालेगांव के लिए, मतलब सर कैसे आना हुआ, तो बोले ऐसे ही सब लोगों की आम लाइन से सबसे विचार विनिमय करने के लिए आया हूँ और ऐसे सब जगह जाऊंगा. और शायद पूरे डिस्ट्रिक्ट के अंदर वो गए हुए हैं सब जगह. तो सब लोगों से यही मालूमात उनको मिली है कि भाई हार्मनी रहनी चाहिए. ये एक ग्रुप है, ये राज भाई का ग्रुप है, ये गिरीश भाई का ग्रुप है, या ये राका जी का ग्रुप है, या जालान जी का ग्रुप है. ऐसा नहीं होकर सभी साथ में लेके मैं चलूंगा, ऐसा उन्होंने हम लोगों को प्रॉमिस किया था. और वो सब चीजें ठिकाने लगा के वापस अपनी मर्जी से जनवरी महीने में कॉन्फ्रेंस रखना. आज तक मेरे को 92-93 से मैं लायंस में हूँ, मैंने कभी देखी नहीं कि जनवरी में कभी कॉन्फ्रेंस हुई. सबसे पहले कॉन्फ्रेंस रमेश भाई ने की थी फरवरी एंड में, वो आज तक की बिफोर कॉन्फ्रेंस थी. और ये आज जो जनवरी में कर रहे, कैसे हेतु है, कैसी ये सब चीजें अच्छी नहीं है. धन्यवाद यस सर. गोविंद भाई, थैंक यू. एक्चुअली हेमंत भाई का आपने बहुत अच्छा बताया. पर्सनली इज वेरी नाइस पर्सन, वेरी नाइस फेलो. मैंने अभी भी स्पेशल मीटिंग में उनको बहुत कुछ क्वेश्चन पूछे थे, बहुत ही आराम से पूछे थे, और उन्होंने भी मुझे बहुत अच्छी तरह से जवाब दिए थे. ही ऑलवेज व्हेनेवर ही मीट्स ही ऑलवेज टॉक वेरी नाइसली. बहुत अच्छा आदमी. लेकिन आपने जिस प्रकार बोला ना कि एक बार वो कुर्सी पर बैठे कि वो अंकुश लगाया जाता है, और उनको ये अंकुश लगा है, और उन्होंने कितना भी डिसाइड किया ना कि डिस्ट्रिक्ट गवर्नर ने, लेकिन उनके जो है उन्होंने जो अंकुश लगाना, उनको बताया कि भाई नहीं तो हम तेरे को असहकार करेंगे, अगर तूने मार्च में ली तो असहकार करेंगे. तो फिर वो नहीं कुछ कर सकते. तो इसलिए मेरा खेद है कि मेरा आप सबको कहना है कि एक बार वो डीजी उसके चेयर पर बैठ गया ना, तो फिर वो राजा है. फिर उसको 80% पूरा उसको देना चाहिए, और 20% थोड़ा वो किधर गलत हो सकता है या थोड़ी बहुत बातें हम बता सकते हैं पीडी जी. लेकिन एक बार वो आया तो उसने उसका राज चलाना चाहिए. मुझे अप्रैल में लेनी है, मार्च में लेनी है, तो मैं मार्च में लूंगा. दुनिया इधर की उधर हो, और वो मुझे पता नहीं, वो दुख मैं उनके चेहरे पे देख रहा हूँ. लेकिन मैं वापस आपको यही कह रहा हूँ कि हेमंत नाइक इज वेरी जेंटल पर्सन. वो उनके पिताजी आज आर्मी इसमें थे, तो वो बहुत डिसिप्लिन पर्सन है. लेकिन अभी उन पर भी प्रेशर आया होगा, तो आई कैन नॉट से, मैं किसी का नाम नहीं ले रहा हूँ, लेकिन मे भी ऐसा हो सकता है. सो थैंक यू गोविंद जी. सर एक ही मेरा कहना है, डीजी बनते हैं, कोई भी डीजी या प्रेसिडेंट बनता है वो 1 साल के लिए बनता है, 365 दिन के लिए. उसके बाद में तो उनको वही आम लायंस के साथ में मिलना रहता है, या तो कोई कैंपेन मीटिंग में आना होगा, या इंस्टॉलेशन में आना है, या इंडक्शन के अंदर आना है, या कोई एक्टिविटी के अंदर आना है. मिलना तो उन्हीं लोगों को ही है कि जिनके साथ में उन्होंने पहले कमिटमेंट की थी डीजी बनने के पहले. तो वो सब चीजें वो थोड़ा सा ध्यान में रखे. मेरा यही कहना है कि भाई जो कमिटमेंट की है ना, वो आदमी देखो, कोई भी वो डीजी भूल जाएंगे, लेकिन जो आम लायंस है ना वो कभी नहीं भूलता
कि आपने हम लोगों को क्या कमिटमेंट की है, क्या नहीं की है। बराबर। एक साल के लिए राजा बनता है, लेकिन राजा क्या है, कुर्सी पर से उतरने के बाद में प्रेम वैसा ही रहना चाहिए। जैसे बोलते हैं ना, मंत्रिमंडल में रहकर भी आदमी है ना, वो शान शौकत लेकर नहीं चलता है, ताकि भाई उतरने के बाद में उसको मन में कुछ गिला शिकवा ना रहे कि यार आज एकदम पोजीशन मेरे बराबर पास है डेढ़ गोविंद भाई। नहीं है ऐसा। यस यस, आपका जो आप जो दिल से बात बता रहे हैं ना, तो मुझे लगता है कि सब आपसे सहमत होंगे। सो थैंक यू वेरी मच फॉर शेयरिंग वेरी यूर वेरी इंपॉर्टंट व्यू। थँक यू। थँक यू सर, थँक यू। हा, प्रीतीजी बोंडे मॅडम यांना पण बोलायचं आहे. सर मला थोडस माहिती पाहिजे होती. आवाज येतोय का माझा? हो बोला ना, विचारा. मला थोडं विचारायचं होतं की काल एक 2 उमेदवार आहेत. त्याच्यामध्ये एका ग्रुपमध्ये एक अपोजिट पार्टी जी आहे त्यांचं उमेदवाराच्या पोस्ट एका क्लबमध्ये येत होत्या. पण मी केल्यानंतर त्या ग्रुपमध्ये एक सीनियर पर्सन आहे, नाव तर मी घेणार नाही. तर त्यांनी मला त्या ग्रुपमधनं रिमूव्ह केलं. मग त्याबद्दलची पोस्ट मी एका ग्रुपमध्ये केली, तर लगेच मला दुसऱ्या पर्सननी त्याच्यामध्ये ॲड केलं आणि मला म्हटले की सॉरी, मी माफी मागतो, असं व्हायला पाहिजे नाही. त्यांना अथॉरिटी पण नाहीये की ग्रुपमधून रिमूव्ह करायला पाहिजे म्हणून. तर मी त्यांच्या वतीने तुम्हाला माफी मागतो. आणि त्यांनी मला परत त्या ग्रुपमध्ये ॲड करून घेतलं. आणि 1-2 ग्रुप असे आहेत की त्याच्यामध्ये त्यांनी ॲडमिन करून ठेवलेलं आहे. तर ते पोस्ट करू शकतात, पण आपण त्या ग्रुपमध्ये पोस्ट करू शकत नाही. तर ते कितपत बरोबर आहे? ऍक्च्युली व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी जास्त जात नाही, परंतु एक नैतिक मूल्य आपण म्हणतो ना, की तुम्ही जर एखाद्याला ग्रुपमध्ये ऍड केलेलं आहे, तर तुम्ही त्याला रिमूव्ह करू नका. म्हणजे तुम्ही त्यांना समजायचा प्रयत्न करा. आणि एका कॅन्डिडेटची जर पोस्ट तिथे येत असेल आणि दुसराही करत असेल, तर मग तुम्हाला अधिकार नाही की त्याला थांबवायचा. नाही, मला काय म्हणायचंय, ज्या पर्सननी मला रिमूव्ह केलं, त्या पर्सनने पहिले बघायला पाहिजे होती की सगळ्यात पोस्ट आपण पहिले केलेली आहे. आणि नंतर त्यांनी जेव्हा पोस्ट केलेली आहे, तर त्यांना काय अधिकार आहे की मला काही त्यांनी काही remove ग्रुपमध्ये करायचं? ना ते ऍडमिन थोडे इमॅच्युअर्ड असतात. त्यांना असं वाटतं का नाही, सर, इलेक्शन नाही, सर. महत्वाचे. ज्यांनी मला रिमूव्ह केलं होतं ते सीनियर पर्सन नाही, आहे. मला त्यांनी समजला तुमचा प्रश्न. असं व्हायला होता कामा नये. आणि ते प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपचा जो ऍडमिन आहे त्याच्या मॅच्युरिटीवर ते अवलंबून आहे. आता मी पण काही ग्रुपचे ऍडमिन मध्ये आहे, परंतु तिथे आम्ही कधीच असं एखाद्याला काढून टाकला किंवा काय असं करत नाही. हो, आम्ही त्यांना पर्सनल समजवतो की बाबा असं नको हे करू, परंतु तिथून तुम्ही रिमूव्ह नाही करू शकतात अनलेस ही हिमसेल्फ गेट रिमूव्ड फ्रॉम दिस ग्रुप. अदरवाईज देर इज नो. म्हणजे हे याला काय म्हणतात की त्याला अधिकार दिलेले काढायचे, परंतु नैतिक मूल्य असतात, एथिक्स असतात, तर असं काढू नये. तर मी तुमच्याशी सहमत आहे. तुमचं जर एखाद्या ग्रुपमध्ये हे झालं असेल, तर तुम्ही लगेच त्यांना सांगायला पाहिजे तुमच्या भावना. म्हणजे याच्या पुढे तसं होणार नाही. थँक्यू व्हेरी मच. मला लगेच त्या ग्रुपमध्ये माझ्या नाही, भावना ओके. व्यक्त करायच्या प्रत्येक आधी व्हॉट्सअपमध्ये एका वेगवेगळं पर्सनने होतंय, त्याच्यामध्ये लिहिले. परंतु हे प्रत्येकाने आपले एथिक्स मूल्य सांभाळायला पाहिजे. मी तुमच्याशी सहमत आहे. अमीन भाई ने वापस हाथ ऊपर किया. बोलिए अमीन भाई. आपके एक्सपीरियंस पॉइंट ऑफ व्यू से ये जानना चाहता हूँ कि ये जनवरी में जो अभी इलेक्शन हो रहा है, अपना कॉन्फ्रेंस हो रहा है, इसका आने वाली रीजन कॉन्फ्रेंसेस, जोन सोशल्स, प्रेसिडेंट की आगे की एक्टिविटीज, इसके ऊपर क्या इफेक्ट पड़ेगा? बिकॉज डोंट यू थिंक कि ये प्रेसिडेंट्स लोग डिमोटिवेट हो जाएंगे? सर मैंने तो बताया क्या होगा, आप बताओ. है बिकॉज जब हमारी डीजी विजिट होने वाली थी, तो 1-2 आरसी लोगों का मुझे फोन आया कि अमीन भाई आपका डीजी विजिट कैंसिल करो, पोस्टपोन करो, हमको कॉन्फ्रेंस कर लेने दो, नहीं तो बाद में डिस्ट्रिक्ट कॉन्फ्रेंस हो जाने के बाद में हमारे अटेंडेंस पे उसका प्रभाव आएगा, नेगेटिव अप्रोच आ जाएगा, उसका टेम्पो खत्म हो जाएगा. तो आपके एक्सपीरियंस के हिसाब से डोंट यू थिंक कि वो बेचारे सब सफर करेंगे? सर एक्चुअली ऐसा होता है, क्योंकि कैसा है कि समझो शादी है, शादी तो शादी होने के बाद जो रिसेप्शन होता है ना, वो उसका अंतिम होता है. वहां सबसे ज्यादा लोग आते हैं. एक बार रिसेप्शन हो गया और उसके बाद अगर आप फेरे रखते या कोई फंक्शन रखते तो उसको कोई नहीं आएगा. उसी प्रकार जैसे दिवाली के बाद 1 महीना कोई, दिवाली एक बार होती है तो उसके बाद 1-2 महीने कोई त्योहार नहीं आता है. एग्जैक्टली इसी प्रकार हर कॉन्फ्रेंस ये उस साल का सबसे बड़ा त्योहार होता है, उत्सव होता है.
और वो अगर हो जाता है तो उसके बाद बाकी के उपचुनाव नहीं हो सकते। ये भगवान, ये मतलब आदमी का नियम है, ये ऐसा होता ही है। तो इसलिए मैंने पहले ही बताया कि ये जो पहले कॉन्फ्रेंस ली, इसके प्रॉब्लम ये पीएसटी को हुए, उनके स्वप्नों को हुए, जेडसीआरसी के कॉन्फ्रेंस पे हुए, कैबिनेट ऑफिसर्स को जो साल भर काम करना है उनको तकलीफ हुई, और खुद डीजी को इसकी तकलीफ होने वाली है। क्योंकि जो आदमी 2 बार चुन के इलेक्शन करके चुन के आता है, तो मुझे लगता है कि मार्च अप्रैल तक कॉन्फ्रेंस लेके उन्होंने उनका पूरा साल, पूरे विजिट पूरा कंप्लीट करना चाहिए। लेकिन ये उनके दुर्भाग्य हो गए, या मे भी कोई अदर रीजन होगा, लेकिन मैं आपसे सहमत हूँ कि उनको तकलीफ जरूर होगी, प्रेसिडेंट, कैबिनेट ऑफिसर सब। मिलता है, प्रेसिडेंट्स के पूरे प्लान रहते हैं, तो सारे प्रेसिडेंट्स बाद में डिमोटिवेट हो जाते हैं, और उसका इफेक्ट डिस्ट्रिक्ट गवर्नर पे भी आ जाता है ना, क्योंकि उनके भी तो रिपोर्टिंग्स कम होने लगती है फिर आगे। यस, ये नेचुरल है सर। तो इसलिए मैंने पहले भी उनको बताया था कि आप कृपया करके आगे लो। लेकिन चलो, अभी मैं भी समझता हूँ, आप सब समझ सकते हैं कि इससे प्रॉब्लम आ रहा है, तो ये प्रॉब्लम अभी भी सॉल्व हो सकते हैं। यही मेरी विनती है हमारे डिस्ट्रिक्ट गवर्नर सर को कि आप मार्च अप्रैल में अभी भी आप ले सकते हो, अभी भी वक्त गया नहीं है, अभी भी कॉल लेटर लेके आप अप्रैल मई तक ले सकते हो। अच्छा, ये थैंक यू सर। नाउ आई वुड लाइक टू कॉल dear Balaji Shetty sir. He want to share his views. गिरीश भाई, आपको हमेशा सुनने में बहुत अच्छा लगता है। आपका जो भाषण रहता है कभी भी पॉइंट वाइज रहता है, और आप बहुत स्वीट टॉकर हो, और इसकी वजह से पूरा डिस्ट्रिक्ट आपका बहुत इज्जत करता है। वैसे ही आपको सुनने में अभी भी देखो 200 से ऊपर लोग ये अभी भी जूम मीटिंग में अभी जुड़ा है, इसके लिए कि आपका बात सुनने के लिए लोगों को अच्छा लगता है, एक है। दूसरा बात, मैं दूसरा लाइन्स में एक बार रिक्वेस्ट करूंगा, आप मई लाइन में जाके अपना डिस्ट्रिक्ट का एक जो क्लब्स का लिस्ट रहता है वो एक बार देख लो। उसमें कम से कम 25 ऐसा क्लब है जिसका मेंबरशिप सिर्फ 5 है, और उसका नाम भी बहुत सुनने का तरीका है। उसका क्या क्या नाम दिया, मेरे ख्याल से जो भी व्यक्ति वो जो क्लब्स बनाए रहेगा, उन्होंने डिक्शनरी से जैसा बच्चों का नाम का डायरेक्टरी रहता है वैसा निकाल के उसमें से नाम दिया उन्होंने, ऐसा बनाया। तो 25 क्लब ऊपर है। गिरीश भाई ने इसके बारे में जिक्र किया, उन्होंने बताया कि उन्होंने किसको रिपोर्ट करता है, लेकिन ये सामान्य लायंस को मालूम नहीं रहता है। 25 more than 25 क्लब्स आर हैविंग ओनली 5 मेंबरशिप। ये किसके लिए बनाया और किस वजह से बनाया जाएगा, तो ये कॉमन लाइंस हम लोग समझना चाहिए। इतना ही बोल के गिरीश भाई, और एक बार आपको बहुत बहुत बधाई देता हूँ, आपने बहुत अच्छा से लोगों को समझाया। वैसे जो आने वाला इलेक्शन में जो भी अपना कैंडिडेट्स है, सुनील यादव है और विजय सारडा जी है, इनको कोटोडे साहब है, इनको सबको और एक बार मैं बेस्ट विशेष के साथ गुड नाइट कहना चाहता हूँ। थैंक यू बालाजी जी, मैं आपसे सहमत हूँ, क्योंकि एक क्लब के नाम पढ़े ना, मैं भी बहुत हंसा था। एक क्लब का नाम क्या है? पुणे वेता टेकड़ी। वेता टेकड़ी कौन देगा क्या नाम? पुणे लायंस क्लब, पुणे काल भैरव, मतलब इस टाइप के नाम है। मतलब वो पढ़ने के बाद समझता है कि अभी सिर्फ स्पाइडरमैन, बैटमैन यही देना बाकी रह गया है। इतने एक से एक जबरदस्त नाम दिए हुए हैं, और वो पढ़कर समझता है कि 5 मेंबर है, इनको इस बार एक वोट देने का अधिकार है, आगे जाके क्या करेंगे पता नहीं। इसके स्पॉन्सर कौन है वो भी देखना चाहिए, और इस पर थोड़ा सोचना चाहिए। सो थैंक यू बालाजी सर, थैंक यू वेरी मच। मुझे लगता है कि अभी जिनको जिनको जो भी पूछना था या बताना था वो सब हो गया है। आई डोंट थिंक अभी कोई इस पे कुछ बोलना चाहता है, किसी के हाथ ऊपर नहीं है। एज पर मैंने बताया था कि अपने ये जो ऐसी होनी चाहिए कि इसमें सबको बोलने का अधिकार होना चाहिए। फिर वो लायंस के कोई भी ग्रुप का है वो भी बोल सकता है, कोई 5 डिस्ट्रिक्ट गवर्नर भी बोल सकता है, या हेमंत भाई नाइक आए, ऑल्सो ही इज वेलकम। तो ऐसा अपना एक अच्छा प्रोग्राम यहाँ पे हुआ है। फिर एक बार आप सब ने आपका बहुत ही कीमती समय यहाँ पे दिया, आप सब आए और मेरी बात आपने सुनी, आपके व्यूज आपने शेयर किए, सबको सुन के लिया, इसलिए मैं आप सबका शुक्रगुजार हूँ। और ऐसे ही
हम फिर मिलेंगे। कल जो प्रोग्राम है ये अपना पूरा नॉन पॉलिटिकल था, इसमें किसकी बातें में किसका नाम लिया होगा या किसी को हर्ट हुआ होगा तो मैं उनकी क्षमा याचना मांगता हूँ, क्योंकि एंड ऑफ द डे वी ऑल आर फ्रेंड्स, इसमें से कोई तो भी सॉल्यूशन हमें निकालना है। कल 7 बजे एक ऐसा ही अच्छा सिंपल प्रोग्राम हम लेने वाले हैं, कॉफी विद सुनील यादव। तो इसमें सुनील जी यादव, इनका लाइनिज्म कैसे शुरू हुआ, उनको क्या क्या कहना है, उनके आगे आने वाले प्रोग्राम क्या है, उसके बारे में वो बताएंगे। फ्यूचर में अदर जो अपने कैंडिडेट है उनके भी ऐसे प्रोग्राम आ सकते हैं। तो सभी ने आनंद से ये प्रोग्राम आप सुनिए और आपके क्लब में जो डिसीजन होता है उस हिसाब से आप वोटिंग कीजिए और धीरे धीरे हम सब क्लब्स हम साथ में आएंगे, पूरे पीढ़ी के साथ आएंगे और पहले कुछ सालों पहले जो माहौल था वैसा हम वापस करेंगे। पुन्हा एकदा आपके बहुत बहुत आभार, सगळ्यांचे मी फार आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लायनिझम। थँक्यू व्हेरी मच।